जो भाग आपण शेवटी पाहिलेला होता त्यामध्ये अज्ञानी माणूस कसा ईश्वरापासून कसा दूर जातो ह्याबद्दलचा तो भाग होता. म्हणजे एक गोष्ट त्यामध्ये सांगितली ह्यांनी ज्ञानेश्वरांनी. एक गोष्ट, मी तुला एक गोष्ट सांगतो असं, म्हणजे हे गीतेमध्ये नाही आहे, हे ज्ञानेश्वरांची पद्धती आहे एखादी गोष्ट समजावून सांगताना अशा प्रकारे सांगण्याची. त्या संदर्भामध्ये मी सांगते की काहीतरी एक गोष्ट आहे. मग कारण आपण गेल्या वेळेला मी ती सांगितली आहे की ह्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं, मग हे जन्मलं वगैरे, असं जे काय सगळं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की केवळ गोष्ट म्हणून सोडून देऊ नका, हे लक्षात घ्या. त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे, कारण ज्ञानेश्वरांना खरं सांगायचं आहे ते आहे की जो महत्त्वाचा भाग आहे तो, पण तो त्यांच्यासमोर बसलेले जे श्रोते होते त्यांना थोडं रमवण्यासाठी ते अशा प्रकारे गोष्टीमध्ये ते त्यांचं मन खुलेल अशा प्रकारे ते सांगत असत. तर तसं ते आहे. तर त्यामुळे त्याच्यातला महत्त्वाचा जो भाग आहे तो काय आहे तो आपण लक्षात घ्यायचा. आणि तुम्हाला आठवत असेल तर पहा की त्याच्यामध्ये जे सांगितलं की कोण आणि कोणाचं प्रेम जमतं, मग कोण निर्माण होतं वगैरे, हे जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यापासून जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपल्याला असं दिसतं की शरीर, तनू म्हटलंय, हो की नाही, तनू. तर तनू म्हणजे शरीर निर्माण झालं की अहम निर्माण होतं. बरोबर आहे की मी तेव्हाही सांगितलं होतं की लहानपणी किती लवकरच मुलाच्या मनामध्ये हे माझं खेळणं आहे, ही माझी आई आहे, हे सगळं जे निर्माण होतं. दुसरं भावंड आलं घरामध्ये तरीसुद्धा ही आई माझी, म्हणजे मी, हे मी पण, हा अहमभाव हा फार लवकर निर्माण होत असतो. आणि म्हणजे तनू आणि अहंग ह्यांचं ते पुढे ती सगळी कथा सांगितली आहे त्यांची. आणि मग त्यांना होणारी मुलगी इच्छा म्हटलं. इच्छा म्हणजे ह्याचं आपण सगळं जर आपण जर एकत्र ते विचारामध्ये आणलं तर पहा कसं आहे की त्याच्यामध्ये अहंकार आहे, शरीर आहे, म्हणजे अहंकाराला अहंकार आणि शरीर ह्याच्यातून जे निर्माण होणारी ती इच्छा, हां, आणि मग इच्छेचा विवाह होतो म्हणतात राग द्वेषाशी. म्हणजे आता इच्छा म्हणजे राग, बरोबर आहे ना, राग आसक्ती म्हणजे इच्छा, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. राग द्वेष हे शब्द आत्तापर्यंत अनेक वेळेला येऊन गेलेत. राग म्हणजे क्रोध नव्हे, जे नवीन आले त्यांना सांगते की ह्या ज्ञानेश्वरीमध्ये राग आणि द्वेष हे शब्द ज्ञानेश्वरी किंवा गीतेत जेव्हा येतात त्यावेळेला त्या राग या शब्दाचा अर्थ क्रोध हा नसतो. राग म्हणजे इच्छा, आसक्ती. तर त्या आता इच्छा म्हणजेच राग आणि द्वेष ह्यांच्यातून पुढे काय निर्माण होतं असं जे आहे. मग त्याच्यातून द्वंद्व मोह हे त्यांचं अपत्य निर्माण होतं असं म्हटलं. आता द्वंद्व मोह आपोआपच इच्छा आणि हे मला हवं आहे ते मला नको आहे. द्वेष ह्याचा अर्थ आपण ज्याला द्वेष म्हणतो ते नव्हे. द्वेष ह्याचा अर्थ हे मला नको, ही व्यक्ती मला नको, हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये नको, असं नको म्हणून थोडंच थांबतं. पण ते जेव्हा ते येतं त्यावेळेला त्याबद्दलचा जी एक भावना असते तो द्वेष. तर राग आणि द्वेष ह्यांचं अपत्य, म्हणजे अपत्य याचा अर्थ त्याच्यातून निर्माण काय होतं तर द्वंद्व आणि मोह. मोह म्हणजे सगळ्या प्रकारचे, कारण इच्छा आहे मग हे पाहिजे ते पाहिजे जे आपल्या सामान्य माणसांना वाटत असतं ते मोह सगळे निर्माण होतात. आणि मग द्वंद्व म्हणजे द्वंद्व याचा अर्थ की ते मिळालं तर सुख वाटतं, नाही मिळालं तर दुःख वाटतं. म्हणजे सुख दुःख, यश पराजय, हे जे सगळं जे काही आयुष्यामध्ये घडतं, चांगलं वाईट, ही जी आहे ती द्वंद्व आहे. तर ती द्वंद्व आणि मोह हे त्यांचं अपत्य असं म्हटलेलं आहे. आणि आता द्वंद्व मोह हा जो आहे तो कसा आहे तर त्याला त्याच्या आज्याने वाढवलं असं म्हटलं आहे, आजोबांनी वाढवलं. आता त्याचे आजोबा म्हणजे अहंकार,
म्हणजे जेव्हा कोणी त्याला वाढवतो लहान मुलाला, त्यावेळेला आपोआपच त्या व्यक्तीचा प्रभाव त्या मुलावरती होत असतो. ते सांगण्यासाठी ते असं आहे की अहंकाराचा प्रभाव हा त्याला त्या द्वंद्व मोहावरती लहानपणापासून, म्हणजे आता किती गोष्टी एकत्र आल्या पहा. हे असं द्वंद्व मोह अहंकार हे सगळं राग द्वेष तर आहेच. आणि मग त्याच्यातून मग पुढे तो मग कसा आशारूपी मदिरा पिऊन मत्त झालाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे मग मोह आहे, मोह असला की आशा आली की हे मला मिळणार, ही आशा असते. मग आशा आली, आशा रूपी मदिरा पिऊन तो मत्त झालेला आहे. आणि मग असा जो तो आहे त्याला मग अर्थातच आशा, ह्याचा अर्थच की मोह आहे, आशा आहे. आणि ह्या सगळ्यातून शेवटी काय होतं, जर नाही मिळालं तरी सुद्धा त्याचं सुख फार लवकर संपतं, आणि नाही मिळालं तर असमाधान आहेच, आणि मिळून त्याचं सुख संपलं तरी असमाधान आहेच. म्हणजे अपूर्णता, असंतुष्टता ही त्याला नेहमी जाणवत असते. जे आपल्या सामान्य माणसांची परिस्थिती या ठिकाणी सांगितली आहे की आपल्या मनामध्ये हे जे काही सगळं चालतं हे अशा प्रकारे चालतं की आपल्याला असंतुष्ट का वाटतं. अरे एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर ते ना असं का वाटत नाही, नाही मला ती मिळालीच पाहिजे असं जे काय ते, मग त्याचा अर्थ जो असतो किंवा त्याच्या मागे कारण जे असतं ते आपल्या मनातली अपूर्णता, आपल्या मनातलं असमाधान हे त्याच्या मागचं कारण असतं. तर असा तो जो आहे द्वंद्वमोह हा त्या आशा आणि मग त्याच्या पुढे अशा प्रकारे असंतुष्टता आणि आशा ह्याच्यामध्ये तो वावरत असतो. आणि मग त्यातून काय होतं तर विकृती निर्माण होते, विकल्प निर्माण होतो. हां आहे ना, हे सगळे शब्द आहेत त्याच्यामध्ये. तर विकृती म्हणजे आपण दुष्कृती आणि सुकृती हे आधी पाहिलेलं आहे. तर विकृती ह्याचा अर्थच दुष्कृती म्हणजे करू नये त्या गोष्टी हातून घडून जातात. तर असं त्याचं ते जे स्वरूप आहे ते अशा प्रकारे मग म्हणजे एक लहान मूल जन्माला आलं आणि ते अशा प्रवृत्तीला का गेलं ह्याच्या मागे ही अशी सगळी कारणं त्यांनी सांगितलेली आहेत की ह्या गोष्टी घडत जातात आणि मग हे असं त्या मार्गाला लागतं. आणि तेवढं सांगून नाही थांबले ज्ञानेश्वर, तिथे पुढे आणखीन एक गोष्ट ते म्हणजे आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतात की त्याच्यामुळे म्हणजे तो जो आहे त्याचं जे सगळं जीवन आहे त्याचा परिणाम इतरांवरही होतो आणि इतरही मग त्याच्याच मार्गाला लागतात असा पण उल्लेख आहे की जे समाजामध्ये घडत असतं की अशी जे माणसं असतात की जे विषयाधीन असतात, विकृती त्यांच्यामध्ये असते, विकल्प असतात, अशा माणसांच्या संगतीमध्ये येणारी माणसं इतर माणसंसुद्धा तशी होतात हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलं की हे खरं म्हणजे भावशुद्धीचाच सुंदर मार्ग आहे जीवनामध्ये, शुद्ध भावनेचा मार्ग आहे आपल्या जीवनामध्ये. पण त्याच्यावरती ही अशी माणसं काटे पसरून ठेवतात असं म्हटलं. म्हणजे त्या किती म्हणजे त्या गोष्टीमध्ये ती गोष्ट आहे म्हणून सोडून देऊ नका, हे आपल्या जीवनाचं चित्रण त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. आणि अशा प्रकारे त्या मार्गाला जाणारी माणसं कशी असतात हे सांगून मग नंतर पुढे असं त्यांनी म्हटलंय की काही माणसं म्हणजे पुढच्या 38व्या श्लोकानंतरच्या ज्या ओव्या आहेत त्या लक्षात घेतल्या तर आपल्याला असं दिसतं की हे त्या ठिकाणी असं म्हटलंय की काही माणसं अशी असतात की त्यांना लक्षात येतं की हे सगळे विकल्पाचे काटे जे आहेत, संकल्प आणि विकल्प माहिती आहे ना, संकल्प याचा अर्थ इच्छा करणं, पण विकल्प याचा अर्थ काहीतरी वाईट इच्छा करणं. तर असे ह्याचे जे काटे आहेत त्यांचा अभेर केला पाहिजे. ते त्या मार्गातून आपण गेलं नाही पाहिजे, कारण त्याच्यातून काही नाही, ते काटे अणकुचीदार आहेत, आपल्याला फक्त दुःखच देणारे आहेत. तर त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे असं ज्यांना वाटतं ते मग
पापाचा मार्ग, वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाकडे जातात, हे त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. ते पुण्य आणि पाप असे शब्द त्यांनी वापरले त्या ठिकाणी, की महापातकांचा मार्ग सोडून देतात आणि ते पुण्याच्या मार्गाला जातात. आणि मग पुण्याचा मार्ग म्हणजे पाप पुण्य हे ज्ञानदेवांच्या काळामध्ये अगदी सगळ्या लोकांच्या मनात असलेल्या कल्पना आहेत. आज आपण त्या कल्पनांचा विचार करत नाही. आपण आपल्या दृष्टीने कुठल्याही या शब्दांचे अर्थ घेऊ नये. आज आपल्याला पाप पुण्य या कल्पना मनात येत नाही. वाईट चांगलं हे येतं, पण पाप पुण्य हे फार येत नाही. पण तो ज्ञानदेवांचा काळ आहे, त्यामुळे हे महापातकांचा मार्ग सोडून ते पुण्याच्या मार्गाला लागले. आणि मग त्या मार्गाला लागल्यानंतर ते माझ्या जवळ आले असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे ना. इथपर्यंत आपण आलो. माझी जवळीक पातले किंबहुना चुकले वाट वधेया, म्हणजे वाटमारे जे असतात, की पूर्वीच्या काळी रस्त्यातून जाणाऱ्या प्रवाशांना अडवायचं आणि त्यांच्याकडचं सगळं लुटायचं, असं करणारे जे त्या काळामध्ये हे प्रकार घडत असत. तर त्या आता ह्या ठिकाणी हे जे वाटमारे आहेत हे कोण, तर सगळे आपले विकार, आपल्यातल्या दुष्प्रवृत्ती, अहंकार, हे ह्याच्यापासून ही माणसं वाचतात. म्हणजे जे चांगल्या मार्गाला लागतात ती माणसं ह्या सगळ्यापासून वाचतात. आणि मग त्यांना माझी जवळीक पातले, माझी प्राप्ती त्यांना होते, ते माझ्या जवळ येतात असं म्हटलेलं आहे. आता इथपर्यंत आपण आलो होतो. मी मुद्दाम म्हणजे आज वाचताना माझ्या लक्षात आलं की ही केवळ गोष्ट म्हणून कोणी जर सोडून दिली तर तसं नाही आहे. सामान्य माणसांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या प्रवृत्ती कशा निर्माण होत जातात ह्याचं सुंदर एका गोष्टीच्या रूपाने त्यांनी विवेचन केलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. आता पुढे आपण जाऊया. आणि आता 39वा श्लोक जो आहे, 29 आहे. माझ्याच ह्याच्यामध्ये 39 आकडा पडला आहे. हो, पण इथे पडला आहे तो 39, म्हणजे बरोबर आहे. 29च आहे, कारण आधीचा 28वा होता, हा 29. प्रिंटिंग मिस्टेक आहे. आता ती जी माणसं आहेत की जी अशी चांगल्या मार्गाला जातात, त्यांच्याबद्दल ह्या श्लोकामध्ये आणि ह्या ओव्यांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे की ते कसे असतात, ते कसे या मार्गाला जातात. तर पहिला जो श्लोकातला अगदी पहिला भाग आहे ना, तेवढाच आधी मी घेते. म्हणजे सगळा जरी नाही, पण त्याच्यात काय म्हटलं आहे ते सांगते. की अशी जी माणसं असतात त्यांना काय वाटतं, आणि ते पुढे ओव्यांमध्ये आलेलं आहे, पण ह्या ठिकाणी सांगते की तो जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतंती ये, असा श्लोक आहे तो, श्लोकाचा पहिला भाग. आता त्या ठिकाणी काय म्हटलं आहे की ही जी माणसं असतात त्यांना असं कधीतरी वाटतं की म्हणजे ही चांगल्या मार्गाला का जातात ह्याचं कारण सांगितलं आहे ह्या ठिकाणी. की त्यांना मनामध्ये असं येतं की हे जे आपण सारखं जन्म मरणाचं जे चक्र आहे, मग त्या जन्म आला की मग मरण, आपलं जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धत्व कधीतरी येणारच, म्हणजे तेही दुःखदायक. आणि मग त्याच्या पुढे मरण, म्हणजे हे सगळं जे ह्या चक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत त्याच्यातून मुक्ती आपल्याला मिळावी असं त्यांना वाटतं. तर जो पहिला शब्द आहे ना, जरा मरण मोक्षाय, ह्याचा अर्थ हा आहे की त्याच्यातून मुक्ती आपल्याला मिळावी असं त्यांना वाटतं. आणि मग ते माम आश्रित यतंती, ते म्हणजे माझ्या आश्रयाला ते येतात, माझ्या आश्रयाला ते येतात. म्हणजे माझी जवळीक त्यांना नंतर का प्राप्त होते, तर ते माझ्या आश्रयाला येतात असं म्हटलेलं आहे. आत्ता मी तिथपर्यंत थांबते, ओव्या घेते, आणि ओव्या घेतल्यानंतर तो त्या श्लोकातला पुढचा जो भाग आहे ना तो मला सांगायचा आहे, तो नंतर सांगते. आता ओव्यांमध्ये पहा, 75वी ओवी आहे.
एरवी तरी पार्था जन्ममरणाची निमे कथा. बघा आता मी तुम्हाला श्लोकाचा अर्थ तो पहिल्या भागाचा सांगितलाय, तोच आला की नाही पहा. एरवी तरी पार्था जन्ममरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्नाते आस्था विये जयांची. विये ह्याचा अर्थ विण म्हणजे जन्म देणं, निर्माण होणं. आपण म्हणतो ना मांजर व्याली असं आपण जे म्हणतो, ते विण हा जो शब्द आहे तो आहे. तर तोच शब्द इथे आहे. विये म्हणजे निर्माण होणं, उत्पत्ती होणं. तर त्यांच्या मनामध्ये अशी आस्था, अशा प्रयत्नांबद्दलची आस्था निर्माण झाली. ऐसिया प्रयत्नाते आस्था विये जयांची. अशा प्रकारच्या प्रयत्नांची आस्था म्हणजे हे आपल्याला करायला पाहिजेत प्रयत्न, त्याबद्दलची आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. आणि ती का झाली तर ते पहिल्यांदा असं म्हटलं आहे एरवी. हा एरवी जो शब्द आहे ना, ह्याचा अर्थ असा आहे ह्या ठिकाणी या संदर्भामध्ये, त्याचा अर्थ असा आहे कधीतरी आपल्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होते. अगदी म्हातारपणी का होईना, कधीतरी आपल्याला असं वाटतं की नको बाबा आता हे ह्याच्या पुढे जन्म मरण नको असं वाटतं. कधीतरी हा जो जो भाव आहे ना, तो त्या एरवी शब्दामध्ये आला. तो अर्थ तिथे आहे. नाही तर एरवी शब्दाचे कितीतरी अर्थ होऊ शकतात, पण ह्या ठिकाणी या संदर्भामध्ये हा अर्थ आहे. संदर्भानुसार नेहमी अर्थ बदलत असतात. एरवी तरी पार्था जन्ममरणाची निमे कथा. निमणे हा शब्द येऊन गेला आहे ना गेल्या वेळेला, त्यावेळेला मी मरणे असं म्हटलं होतं, पण ह्या ठिकाणी संपणे असं आहे. म्हणजे तोच मरण म्हणजे काय, शेवटी संपणं. तर जन्ममरणाची निमे कथा. तर आता ही आता पुरे झालं, हे जन्ममरणाचं हे आता पुरे झाली, ही सगळी यात्रा, ही कथा आता पुरे झाली. आणि म्हणून त्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजेत त्या प्रयत्नांबद्दलची आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. अशा प्रयत्नांबद्दलची आस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि मग पुढे काय म्हटलंय, तया तो प्रयत्नूची एके वेळे मग समग्रे परब्रह्मे फळे, जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा. म्हणजे काय की एके वेळे असं जो शब्द आहे तिथे, तया तो प्रयत्नूची एके वेळे, ह्याचा अर्थ असा एकदा का ते असा प्रयत्न करायला लागले. एकदा का ते असा प्रयत्न म्हणजे हाच मार्ग आता आपल्याला योग्य आहे, कारण आस्था निर्माण झाली आहे असा शब्द आधीच घातलेला आहे. तर त्यामुळे एकदा का ते अशा प्रकारे प्रयत्न करायला लागले, मग समग्रे परब्रह्मे फळे म्हणजे त्यांना फळ मिळतं. एकदा का ते प्रयत्नाला लागले की त्यांना फळ मिळतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की प्रयत्नाला सुरुवात झाली की लगेच फळ मिळतं असा त्याचा अर्थ नाही. एकदा का ते त्या प्रयत्नाला लागले आणि मग अर्थातच आस्था आहे मनामध्ये, त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा ज्या वेळेला ते करतात, तो अर्थ तिथे अभिप्रेत आहे. जरी शब्दामध्ये दिला नसला तरी आपल्याला तो कळला पाहिजे. तो तिथे आहे अर्थ की एकदा ते त्या प्रयत्नांच्या मार्गाला लागले आणि प्रयत्नांची मग पुढे पराकाष्ठा ते करायला लागले. त्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते सगळे ते करायला लागले. मग काय होतं, मग समग्रे परब्रह्मे फळे म्हणजे त्यांना जे फळ प्राप्त होतं ते काय, साक्षात परब्रह्म. साक्षात परब्रह्म समग्र म्हटलंय म्हणजे पूर्ण परब्रह्माची प्राप्ती त्यांना होते. आणि त्याच्या पुढे जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा म्हणजे ते फळ इतकं परिपक्व आहे, इतकं पिकलेलं आहे की रस गळतोय. कसं आहे, अगदी पिकलेल्या फळातून असा आपोआप रस गळतो, तसं झालंय की त्या पिकलेल्या फळातून रस गळतोय. इतकं ते पिकलेलं फळ परब्रह्माचं त्यांना प्राप्त होतं. आणि पुढे जो शब्द आहे ना, फार सुंदर शब्द आहे, पूर्णतेचा. म्हणजे
परमेश्वराची प्राप्ती ह्याचा अर्थच हा आहे की परमेश्वर दिसणं नव्हे, त्या परमेश्वराचा परब्रह्माची आपल्याला प्राप्ती होणं, साक्षात्कार होणं, ह्याचा अर्थच असा की आपल्याला पूर्णत्वाची प्राप्ती, पूर्णत्व आपल्याला लाभणं. आपण जे अपूर्ण आहोत, हे जे आधी सांगितले ना, असंतुष्टता आहे मनामध्ये त्या पूर्वीच्या स्थितीत, आणि इथे काय आहे? पूर्णता आहे. तिथे अपूर्णता होती, इथे पूर्णता आहे. म्हणजे हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. जरी तिथे स्पष्ट केला नसला तरी आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की अपूर्णतेकडून पूर्णतेकडे माणूस कसा जातो, या मार्गाला लागला तर तो जातो, त्याला इतकं परिपक्व असं फळ मिळतं की जे त्याच्यातून असा पूर्णतेचा रस गळतोय आणि ते त्याला प्राप्त झालं की तो पूर्णत्वाला पोचतो. म्हणजे त्याची स्थिती काय होते हे जास्त महत्त्वाचं आहे. ते फळ काय आहे ह्याचं महत्त्व नाही आहे, त्याची स्थिती पूर्णत्वाला जाते. आणि मग काय होतं, पुढे काय म्हटले, ते वेळी कृतकृत्यता जगभरे. हाही एक फार सुंदर विचार आहे. म्हणजे गीतेमध्ये हा विचार नाही मांडलेला आहे, पण ज्ञानदेवांनी फार सुंदर हा विचार मांडला आहे की ते वेळी म्हणजे असं जेव्हा होतं की आपल्याला पूर्णत्व लागतं, ही ज्या वेळेला वेळ येते आपल्या जीवनामध्ये, ही मृत्यूनंतरचा मोक्ष नाही आहे, लक्षात घ्या. ह्या जीवनातला मोक्ष आहे. आपण ह्या जगामध्ये असतानाच आपल्याला पूर्णत्वाचा लाभ होऊ शकतो. आणि असं जे आहे तर त्यावेळेला काय परिस्थिती होते तर ते कृतकृत्यता हा जो शब्द आहे ना, तो कसा आहे, त्याच्यामध्ये फार सुंदर कल्पना अभिप्रेत आहे. आणि ती अशी आहे की त्या माणसाचं जीवन तर कृतकृत्य होतंच. म्हणजे ज्या आपण माणसं ह्या जगामध्ये ज्या कारणासाठी आलो ते त्याची आपल्याला पूर्णता झालेली असते, म्हणून ते जीवन कृतकृत्य झालं असं त्या माणसाचं जीवन तर होतं. पण पुढे म्हटलंय जगभरे. जगभरे फार सुंदर कल्पना आहे की तो जो माणूस आहे की ज्याचं जीवन असं पूर्णतेला पोचलंय आणि त्यामुळे तो कृतकृत्य झालाय, पण त्याच्यामुळे त्याच्या प्रभावामुळे इतर माणसं जगातली सुद्धा कृतकृत्य होतात. म्हणजे त्यांच्याही जगण्याला पूर्णता लाभते. फार सुंदर विचार आहे की कसा, म्हणजे आधीच्या ओव्यांमध्ये आपण पाहिलं तर वाईट माणसाचा प्रभाव होऊन काय घडतं आणि चांगल्या माणसाचा प्रभाव होऊन काय घडतं, ह्याचे दोन फार सुंदर विरोधी विचार ह्या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी मांडलेले. तर अशा प्रकारे कृतकृत्यता जगभरे असं म्हटलं. आणि मग पुढे म्हटलंय तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. आता इथपासून पुढचा सगळा भाग जे मी मगाशी म्हटलं की खूप महत्त्वाच्या संकल्पना येणार आहेत, त्या सगळ्या आता ह्या शब्दापासून यायला लागल्या. हे नीट लक्षात घ्या. इथे आपण फक्त, कारण इथे ज्ञानदेवांनी सुद्धा काही त्याचं स्पष्टीकरण केलेलं नाही आहे. गीतेमध्ये सुद्धा 7व्या अध्यायाच्या अखेरीला काहीही स्पष्टीकरण नाही आहे. पण आपल्याला ते पुढे 8व्या अध्यायामध्ये पूर्णतः कळणार आहे. इथे फक्त एवढंच, हे जे शब्द आलेले आहेत त्यांचे फक्त अर्थ सांगते की ते तर अध्यात्माचे नवलपण पुरे. आता अध्यात्म हा शब्द काही नवीन नाही आहे, आपल्याला माहिती आहे अध्यात्म हा शब्द. पण त्या ठिकाणी जे म्हटलं आहे ते असं की अध्यात्माचं नवलपण पुरे, म्हणजे सरे असा त्याचा अर्थ आहे की अध्यात्म हे आत्तापर्यंत जे ह्या माणसांना कधी कळलंच नव्हतं, म्हणून ते त्यांना नवल होतं. त्यांना माहितीच नव्हतं अध्यात्म म्हणजे काय, हे त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते नवल होतं. नवल याचा अर्थ जे माहीत नाही ते. आपल्याला एखादी गोष्ट आश्चर्यकारक का वाटते, आणि आपल्या
आपल्या कल्पनेतच नसते आणि एकदम ते घडतं म्हणून ते आश्चर्यकारक. त्या अर्थाने तो नवल शब्द आहे की त्यांना नवल जे पूर्वी वाटत होतं की अध्यात्म काय आहे हे त्यांना काही कळतच नव्हतं, तर ते नवलपण पुरे म्हणजे नवलपण सरे संपतं, अध्यात्माचं नवलपण सरतं. आता अध्यात्म म्हणजे काय हे आपल्याला 8व्या अध्यायामध्ये पाहायचं आहे. आणि हे अध्यायामध्ये म्हणजे हे 7व्या अध्यायात इथे हे सांगितले, मग 8व्या अध्यायात ते त्याचं स्पष्टीकरण आलं. असं आपण म्हणतो ह्याचं कारण आपल्या सोयीसाठी हे अध्याय पाडलेले आहेत, व्यासांनी पाडले आहेत. हे काही कृष्णानी गीता सांगताना आता हा 7वा अध्याय संपला आता 8वा सुरू होतोय असं काही कृष्णाने नाही म्हटलेलं. तो सलग बोलतोय, तो सलग बोलतोय. त्यामुळे या ठिकाणी फक्त एवढंच सांगितलं आणि मग अर्जुनाने शंका विचारल्यावर त्याचं स्पष्टीकरण केलं आणि ते 8व्या अध्यायात आहे. लक्षात घ्या, म्हणजे हे अध्याय केवळ आपल्या सोयीसाठी आहेत हे आपण लक्षात ठेवायचं. व्यासांनी पाडलेले की आपल्याला ते कळावं. जसं वेद हे 4 वेद जे आहेत हे मुळामध्ये एकच होतं सगळं, व्यासांनी ते 4 भाग केले म्हणून वेदव्यास. आणि मग त्या 4 भागामध्ये प्रत्येक वेगवेगळा भाग त्यांनी घातला त्या ज्ञानाचा. म्हणजे अशा प्रकारे लोकांना ते कळावं ह्यासाठी विभागणी करणं हे त्यांनी काम केलं. तर हे तसं आपल्याला ह्या सगळ्याचे अर्थ पुढे जास्ती कळणार आहेत. अध्यात्माचे नवलपण पुरे ह्याचा अर्थ कळला आता की ते आता अध्यात्म हे नवल राहिलेलं नाही, परिचयाचं झालं. आणि पुढे मात्र ज्ञानदेवानी हा जो शब्द वापरलाय कर्माचे काम सरे विरमे मन असं जे म्हटलेलं आहे. आता हे विरमे मन जे आहे ना ते अध्यात्मामध्ये रमतं, मन रमतं असा, म्हणजे त्या अध्यात्माशी ते विरमे मन जोडून घ्यायचं. लक्षात आलं नाही तर अर्थ कळणार नाही. म्हणून कुठे काय जोडायचं हे आपल्याला बरोबर माहिती असलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगते की जे कोणी इथे येतात त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी असायला पाहिजे. नुसतं ऐकत बसलात तर तुम्हाला हे नुसतं श्रवण भक्ती आहे, ते पुढे राहणार नाही. तुम्ही ज्या वेळेला इथे ते बघाल मी कसं कुठला शब्द कशाशी जोडायचा म्हणजे त्याचा अर्थ लागतो हे मी जे सांगते हे तुमच्या समोर ज्ञानेश्वरी असली तरच तुम्हाला ते कळणार आहे. त्यामुळे जे कोणी नवीन येत आहेत त्यांनाही मी सांगते, आज तुमच्याकडे नसली तर निदान शेजारी जे कोण बसले त्यांच्या तरी ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही पहा आणि मी जे सांगते त्या प्रकारे हे, कारण नाहीतर ह्या शब्दांचे अर्थ आणि या वाक्यांचे अर्थ लागत नाहीत, ओव्या कळत का नाहीत. केवळ भाषेमुळे नव्हे, हे जे सांगण्याची पद्धत आहे ती अशा प्रकारची आहे म्हणून ते कळत नाही. तर आता या ठिकाणी हे जे अध्यात्म म्हटलं आहे, आता त्याचं अध्यात्माचं नवलपण तर संपलं आणि त्याच्यामध्येच मन रमायला लागलं. असं त्या अध्यात्माशी ते विरमे मन हे जोडून घ्यायचं. आलं लक्षात? तरच तो अर्थ समजतो. आणि मग त्याच्या मागे जे आहे कर्माचे कामसरे हा एक वेगळा भाग. ह्या ठिकाणी जसं आधी अध्यात्म ह्याचा उल्लेख केला तसं आता कर्म ह्याचा खरं म्हणजे हा उल्लेख आहे. पण ज्ञानदेवांनी असं का अशा प्रकारे का ही ओवी केली हे मी अनेक पुस्तकं ह्याच्यासाठी वाचली. त्यांनी फक्त जे ज्ञानेश्वरीमध्ये कर्माचे काम सर आहे ते कर्माचं कामच संपतं अशा प्रकारे अर्थ दिलेला आहे. पण हा अर्थ आपण घेऊच शकत नाही. लक्षात घ्या, आपण जर विचार केला तर हा अर्थ पटूच शकत नाही. मी सांगते हे नीट लक्षात घ्या. कारण कर्माचे काम सरे, आता कर्माचं कामच संपतं म्हणजे त्याच्यापुढे काम करायचंच नाही. आपल्या समाजामध्ये जे ह्या परंपरा निर्माण झाल्या की परमार्थाला आम्ही लागलो आहे, आम्ही अध्यात्मामध्ये आहोत, मग आता आम्हाला कर्माची काय गरज, ह्या ज्या कल्पना निघाल्या ना ते असे कुठेतरी काहीतरी शब्द आले की हां त्याच्यातून तो असा सोयीस्कर अर्थ लोकांनी घेतला आणि अध्यात्माला लागलं. तिथेच आता आमचं मन रमलेलं आहे, आता आम्हाला कर्म काय करायचं आहे
असा त्याचा अर्थ होईल की नाही, कर्माचे कामसरे. बघा बरोबर आहे ना मी म्हणते ते. आता त्याचा जर थोडासा आपण चांगल्या प्रकारे अर्थ करण्याचा प्रयत्न केला, की जो कुठेही मला पुस्तकामध्ये आढळला नाही पण मी करते तो अर्थ, आणि तो जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर पहा मला काय वाटतं की ह्या ठिकाणी कर्माचे कामसरे ह्याचा अर्थ की जी आपण सामान्य जीवनामध्ये सगळी कर्म आपल्या अहंकार आणि वासना यामुळे करत असतो. बरोबर आहे ना. मला पाहिजे हे जे आपलं असतं, म्हणजे आपला अहंकार आणि आपल्या त्यामुळे निर्माण झालेल्या वासना ह्याच्यातून आपली कर्म घडत असतात. तर त्या कर्मांचं काम आता संपलं, असा आपण एक अर्थ ह्या ठिकाणी घेऊ शकतो. कर्मांचा म्हणजे कर्माचा कामसरे ह्याचा असा आपण चांगला अर्थ घेऊ शकतो की ज्या केवळ स्वार्थी काहीतरी इच्छांसाठी आपण जी मला हे पाहिजे मला ते नको म्हणून हे काम मी करणार ते काम मी करणार नाही. अर्जुन म्हणतोय की मला पाप लागेल म्हणून मी हे युद्ध करणार नाही. म्हणजे हे जे सगळं आहे त्याच्या मागे आपल्या स्वतःच्या अंतः काहीतरी वासना इच्छा आपल्या कल्पना त्याच्या मागे असतात आणि त्याच्यामुळे आपण कर्म करतो किंवा आपण कर्म न करतो वगैरे जे काय घडतं ते त्या कर्मांचं काम संपलं असा एक अर्थ आपण घेऊ शकतो. पण हा अर्थ केवळ त्या ओळीकडे किंवा त्या ओवीतल्या त्या भागाकडे चांगल्या प्रकारे कसा विचार करून अर्थ काढता येतो म्हणून त्याच हेतूने मी केवळ हा अर्थ सांगितला. हा अर्थ खरं म्हणजे गीतेचा जर श्लोक आपण पाहिला आणि एकूण सगळं हे विवेचन आपण पाहिलं तर हा अर्थसुद्धा तिथे नाही आहे. हा अर्थसुद्धा तिथे नाही आहे. आणि म्हणूनच मला असं मी इतकी घोटाळले ज्या वेळेला पहिल्यांदा मी हे स्वतः अभ्यास करत होते की असं का म्हटलं आहे. अनेक पुस्तकं पाहिली पण हे मिळालं नाही मला. आता म्हणून तुम्ही आता गीतेचा श्लोकाचा तो जो श्लोक होता 29वा त्या श्लोकाचा पुढचा जो भाग आहे ना तो आपण पाहूया. आणि तिथे काय म्हटलं आहे ते जर आपण पाहिलं ना तर ह्या ठिकाणी खरं म्हणजे काय म्हणायला पाहिजे होतं ते आपल्याला कळतं. आणि म्हणून मी तो पुढचा भाग ठेवला होता. आता त्या पुढच्या भागामध्ये जे आहे ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्मम च अखिलम असा तो त्या श्लोकातला पुढचा भाग आहे. आता त्या ठिकाणी उल्लेख कशाचा आहे किंवा त्याचा अर्थ काय आहे तर ही जी माणसं असतात की ज्यांना आता आपल्याला ह्या जरा मरण ह्या चक्रातून आता आपण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून माझा आश्रय म्हणजे भगवंताचा परमेश्वराचा आश्रय जे कोणी करतात ते जे आहे ती माणसं जी आहेत ते जो तो शब्द आहे ना तो त्याला उद्देशून त्या माणसांना ते म्हणजे ती माणसं त्यांना काय होतं तर ब्रह्म तद्विदुः ह्याचा आधी पहिल्यांदा अर्थ सांगते. म्हणजे त्या विदुः ह्याचा अर्थ ज्ञान हो. विद ह्या संस्कृत धातूपासून हा शब्द निर्माण झालेला आहे की विद म्हणजे ज्ञान हो. तर विदुः म्हणजे त्यांना ज्ञान होतं. तद्विदुः त्यांना ज्ञान होतं. कशाचं ब्रह्म म्हणजे काय त्याचं. आता म्हणून पहा हे ईश्वराचं स्वरूप ह्या सगळ्यामध्ये कसं सांगितलं आहे हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते आता तुमच्या लक्षात येईल की ह्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे ते ब्रह्म तद्विदुः म्हणजे त्यांना ब्रह्म म्हणजे काय ते कळतं. कृत्स्नम अध्यात्मम म्हणजे अध्यात्म कृत्स्न ह्याचा अर्थ अध्यात्म म्हणजे काय हे त्यांना कळतं. अध्यात्म म्हणजे काय हे त्यांना कळतं. आणि पुढे कर्मंच
च ह्याचा अर्थ आणि, बरोबर आहे ना संस्कृत. आणि तर कर्म म्हणजे अध्यात्म म्हणजे काय हे त्यांना कळतं आणि कर्म म्हणजे काय हे त्यांना कळतं. हां, ह्या सगळ्याचा अर्थ त्यांना कळतो. हे जे प्रयत्न करतात माझ्याकडे येण्यासाठी, भगवंताकडे येण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतात त्यांना ह्या सगळ्याचा अर्थ कळतो. त्या प्रयत्नांमध्ये हळूहळू त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कळतो असं श्लोकामध्ये म्हटलं आहे. म्हणजे कर्म म्हणजे काय ह्याचा अर्थ कळतो असं गीतेच्या श्लोकामध्ये आहे. आणि ज्ञानदेवांनी या ठिकाणी कर्माचे काम सरे असं म्हटलं आहे. मग त्याचा जो अर्थ चांगला जरी अर्थ आपण घेतला तरी त्या श्लोकाप्रमाणे तो अर्थ होत नाही. बरोबर आहे ना, मी सांगते ते पटतंय सगळ्यांना की त्या श्लोकाप्रमाणे तो अर्थ नाही आहे. श्लोकामध्ये कर्म म्हणजे काय हे त्यांना कळतं असा अर्थ आहे. आता कर्माचे काम सरे असं म्हणजे कर्माचं का गरजच उरत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. आता पुढच्या ओव्या आता घेतो आपण. श्लोकातला तो पुढचा भाग पाहिला आपण. आता ओव्या घेतो पण त्याच्यातही खूप सुंदर काही शब्द येऊन गेले आहेत. 78वी ओवी आहे. ऐसा अध्यात्म लाभ तया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. कळलं अर्थ लक्षात आला. मी मुद्दाम वाचतानाच मी अशा काही शब्दांवरती जोर देते की ऐसा अध्यात्म लाभ तया म्हणजे असा अध्यात्माचा लाभ त्यांना होतो. आता अध्यात्म म्हणजे काय हे आपण पुढे पाहूया. पण अशांना त्या अध्यात्माचा लाभ होतो. होयगा धनंजया म्हणजे अर्जुना त्यांना अध्यात्माचा लाभ होतो. आणि ती माणसं कशी का त्यांना तो लाभ होतो, अध्यात्माचा लाभ का होतो तर लाभ म्हटलं ना फायदा. आता फायदा हा नेहमी उद्योगामध्ये होतो ना, उद्योगामध्ये फायदा असतो म्हणून मग पुढे उद्यम हा शब्द आला. ज्ञानदेव ह्या गोष्टी इतक्या बरोबर जोडून घेतात की ज्यांच्या उद्यमी म्हणजे ज्यांच्या उद्योगामध्ये भांडवल काय आहे तर मी ईश्वर हेच भांडवल. आलं लक्षात. म्हणजे भांडवलाशिवाय उद्योग कसा चालणार, भांडवल पाहिजे. पण ह्यांचं भांडवल काय तर ईश्वर. काय सुंदर कल्पना आहे आणि किती छान शब्दामध्ये मांडलेली की ह्यांचं भांडवलच मुळे भगवंत आहे, ईश्वर आहे, परमेश्वर आहे. अशी ही माणसं आहेत. म्हणून त्यांना लाभ होतो आणि तो लाभ होतो अध्यात्माचा लाभ. तो उद्योगातला पैशाचा लाभ नाही आहे, तो अध्यात्माचा लाभ आहे. कारण त्यांचं भांडवलच मुळी परमेश्वर हे आहे. आणि मग पुढे काय होतं तया ते साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची या दुबळवाडी नेणी जेतो. जरा कठीण कठीण शब्द आले. आधी साध्या त्या शब्दांचे अर्थ सांगते पण त्या शब्दांचे सखोल अर्थ आपल्याला इथेच पाहायचे. तया ते म्हणजे त्यांना त्यांच्या बाबतीत काय घडतं साम्याची वाढी म्हणजे साम्य समता. हां, साम्य समता वाढते. आता ही समता म्हणजे काय, ऐक्य म्हणजे काय हे सगळं मी पुढे सांगते तुम्हाला, इथेच सांगते. म्हणजे ह्या श्लोकानं या ओळीनंतर तया ते साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी म्हणजे ऐक्याचा सांदे कुळवाडी. हा कुळवाडी जो शब्द आहे ना खरा त्याचा अर्थ शेतवाडी असा होतो. पण आता या ठिकाणी उद्योगाचा उल्लेख केला आहे ना, उद्यमी म्हटलेलं आहे म्हणून ह्या ठिकाणी कुळवाडीचा अर्थ उद्योग नाही तर कुळवाडी म्हणजे शेतीवाडी असं जे म्हणतो आपण तर शेतीवाडी. तर असं म्हटलं तरी चालेल की शेतीवाडीचा जो उद्योग आहे त्यांचा असं म्हटलं तरी चालेल.
ती जी कुळवाडी आहे, आणि ती कसली आहे शेतीवाडी? ऐक्याची. ऐक्याची म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य वाढतं. ऐक्याची सांधे, सांधे याचा अर्थ साधणे असा. म्हणजे त्यांना कुळवाडी म्हणजे हा जो व्यापार आहे, हा जो उद्योग ते करतायत, तो उद्योग त्यांना साधतो असं म्हणतो ना. त्या उद्योगामध्ये त्यांना यश मिळतं. साधणं, सांधे याचा अर्थ तो आहे की त्यांना त्या उद्योगामध्ये यश मिळतं. तो उद्योग त्यांना साधतो. आणि तो कशाचा आहे? ऐक्याचा. आणि मग साम्य, ऐक्य हे त्यांना सगळं साधलेलं आहे. आणि मग त्यामुळे आपोआपच भेदाची या दुबळवाडी, भेद म्हणजे वेगवेगळं करणं, मी आणि तू वेगळा, हा आणि तो वेगळा, हे जे भेद आपण करत असतो, भेदाची या दुबळवाडी याचा अर्थ दारिद्र्य. दारिद्र्य, दुबळवाडी म्हणजे दारिद्र्य. आता ते कुळवाडीशी जोडून घेण्यासाठी असे शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेले. तर दुबळवाडी म्हणजे ऐक्याचा व्यापार खूप भरभराटीला जातो आणि भेदाची या दुबळवाडी नेणी जे तो नेणी जे म्हणजे ते दारिद्र्य त्याला कळत सुद्धा नाही, त्याला जाणवत सुद्धा नाही. आलं लक्षात? म्हणजे उद्योगामध्ये एकतर खूप भरभराट होते, नाहीतर मग आपण एकदम दारिद्र्यामध्ये पोचतो. तर दारिद्र्य कसलं आहे? भेदाचं आहे. आणि हे काय आहे? भरभराट कशाची? ऐक्याची भरभराट आहे, साम्याची भरभराट आहे. हां, इथपर्यंत कळलं. आता हे साम्य आणि ऐक्य हे जे शब्द आहेत ना, हे भेद हा शब्द तुम्हाला कळला आहे, पण साम्य आणि ऐक्य ह्याचे नीट अर्थ आपण लक्षात घेऊया. की साम्य म्हणजे काय? या ठिकाणी काय म्हणायचं आहे त्यांना? साम्य कशाचं साम्य आहे हे सांगणारे कोणी? साम्य ही जी कल्पना आहे गीतेतली, ह्या ज्ञानेश्वरीतली साम्य ही जी कल्पना आहे, ती साम्य म्हणजे आपण आणि परमेश्वर हे एकच आहोत, समान आहोत, ते साम्य. ते साम्य म्हणजे साम्याची भरभराट झालेली आहे, साम्यत वाढलेलं आहे. ते कसलं साम्य? तर मी आणि तो परमेश्वर एकच आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी. बरोबर आहे? अहम ब्रह्मास्मी ही वाढ याचा अर्थ केवळ शब्दाने आपलं तोंडाने दिवसभर म्हणतायत अहम ब्रह्मास्मी असं नव्हे. ही वाढ याचा अर्थ की ते त्यांना जाणवलं आहे की मी आणि परमेश्वर एकच आहे. हे जाणवून त्या अनुभवानुसार त्यांचं वर्तन घडतं. हा अनुभव आहे. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव त्यांना येतोय आणि त्या अनुभवानुसार ते पुढे वर्तन करतायत की मी परमेश्वरच आहे आणि मी परमेश्वर आहे ह्याचा अर्थ माझी सत्ता सर्वत्र आहे याचा चुकीचाही अर्थ घ्यायचा नाही. परमेश्वर आहे म्हणजे परमेश्वराचे जे सगळे गुण आहेत तसाच मी आहे. म्हणजे त्या गुणानुसार मी वागलं पाहिजे. मी परमेश्वरासारखं वागलं पाहिजे, मी ईश्वरासारखं वागलं पाहिजे, हा तिथे अर्थ आहे. आणि कृष्ण हा सुद्धा जो अवतार म्हणून इथे आला, तो कृष्णसुद्धा अशासाठीच आलेला होता की ईश्वराचं स्वरूप काय आहे हे सर्व लोकांना कळावं. म्हणजे ईश्वर कसा, कृष्णाने कधी सांगितलं नाही की मी ईश्वर आहे म्हणून, पण त्याने जे काही वर्तन करून दाखवलं ते लोकांना अत्यंत त्याचं आश्चर्य वाटत होतं. आणि मग त्याच्यासारखं वर्तन आपण करावं, त्याचं अनुकरण आपण करावं असा विचार लोकांच्या मनामध्ये यायला लागला. तो अवताराचा खरा परिणाम आहे आणि अवताराचा खरा उद्देश तो आहे. मी ह्यावरती आत्ता फार बोलत नाही. हे खरं म्हणजे अरविंदांचे विचार आहेत. पॉंडिचेरीला जे आले त्यांनी ऐकलेले हे अरविंदांचे विचार इतके सुंदर मांडले की अवतार कशासाठी, ह्या जगामध्ये अवतरण का होतं ईश्वराचं, की काहीतरी आपली सत्ता गाजवण्यासाठी नाही, तरी
इथे असणाऱ्या लोकांना ईश्वराप्रत नेण्यासाठी, म्हणजे ईश्वर कसं आहे त्याच्या वर्तनाकडे लोकांचं आरोहण व्हावं, तो अवतरण करतो आणि लोकांचं आरोहण करतो. तर असं ह्यासाठी तो अवतार जन्मतो. ही कल्पना अरविंदांनी फार सुंदर मांडलेली आहे. तर अशा प्रकारे इथे मला फक्त एवढंच सांगायचं की ह्या ठिकाणी ते असं सांगतात की साम्य, ह्याचा अर्थ की अहम ब्रह्मास्मी हे त्यांना कळून त्याप्रमाणे त्यांनी वागणं. आणि आता ते साम्य आणि ऐक्य असे दोन्ही शब्द वापरलेत पहा. नुसतं साम्य म्हणून थांबले नाही आहेत ज्ञानदेव, ऐक्य हाही शब्द वापरला आहे. खरं म्हणजे तसं पाहिलं तर समानता, समता हा भाव साम्य या शब्दामध्ये आला आहे, पण शिवाय ऐक्य हा शब्द त्याने घातला आहे ना, त्यालाही एक कारण आहे. आणि हे ऐक्य कोणातलं, तर अहम ब्रह्मास्मी एवढं कळून पुरे होत नाही. हे अंतिम टोक नाही, लक्षात घ्या की मी ब्रह्म आहे ह्याची जाण आली म्हणजे सगळं आपण मिळवलं अध्यात्मातलं असं नव्हे. त्याच्या पुढे जायचं आहे. आणि त्याच्या पुढे काय आहे, तर जसं मी ब्रह्मासारखा आहे, अहम ब्रह्मास्मी आहे, तसंच सर्वं खलु इदं ब्रह्म, सर्वं खलु इदं ब्रह्म म्हणजे सर्व खलु याचा अर्थ हे सर्व, सर्वं खलु म्हणजे हे सर्व जे काही आहे ब्रह्मच आहे. सर्वं खलु इदं ब्रह्म, आलं लक्षात. तर असं म्हणजे अहम ब्रह्मास्मी इथे जर थांबलं तर ती अर्ध झाला प्रवास. पुढचा प्रवास व्हायला पाहिजे आणि तो प्रवास हा आहे की सर्वं खलु इदं ब्रह्म, हे सगळं मुळी ब्रह्मच आहे. ह्या विश्वातली सगळी भूत मात्र ही मुळी ब्रह्मच आहे. मग जर सगळंच ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, तेही ब्रह्म आहे, मग ऐक्य निर्माण, मग त्याच्यात फरक काय राहिला? फरकच नाही ना. मग फरकच नाही म्हणून ऐक्य निर्माण. ऐक्याची भावना ही आध्यात्मिक ऐक्याची भावना आहे, लक्षात घ्या. ही आध्यात्मिक समतेची भावना आहे. ही कुठल्याही राजनैतिक हा विचार नाही आहे. हे कॅपिटॅलिझम सोशॅलिझम मधलं ऐक्य आणि समता नाही आहे. ते फक्त मनाला पटतं, फाडतं की बाबा तो माणूस आपल्यासारखाच माणूस आहे, हे फक्त मनाला पडतं. हे आध्यात्मिक ऐक्य आत कुठेतरी स्फुरतं आणि ते जे स्फुरण असतं की सर्वं खलु इदं ब्रह्म. आणि म्हणून ज्ञानेश्वर, मला वाटतं ही ओवी येऊन गेली आहे की मला यायची असेल, ते तर झालं, जे जे भेटे भूत ते भगवंत असं ते पण ज्ञानेश्वरीतली ओवी सांगते मी तुम्हाला की आणखी महत्त्वाची ह्या ठिकाणी, कारण आपण ह्या ठिकाणी विश्वाचा उल्लेख करतोय. विश्व होऊनी विचरे विश्वा माझी, विश्व होऊनी विचरे विश्वा माझी असं ते म्हणतात. विश्वच होऊन विश्वामध्ये ज्या वेळेला माणूस वर्तन करतो, विश्वच होतो. म्हणजे मी कोणी परका नाही आहे, मी कोणी वेगळा नाही आहे, असं ज्या वेळेला भावना निर्माण होते, ती कल्पना त्यामध्ये. विश्व होऊनी विचरे विश्वा माझी. विचरे म्हणजे वागणं, वर्तन विश्वामध्ये कसं वर्तन करतं, तर अशा प्रकारे वर्तन करतो. विश्वच होतो, ते ऐक्य लक्षात आलं, त्याला ऐक्य म्हटलेलं आहे ते. म्हणून नुसतं साम्य म्हणून ते थांबले नाही, ऐक्य हाही शब्द घातला. कारण ह्या ठिकाणी साम्य हे भगवंताचं आणि आपलं नुसतं साम्य नाही, तर सर्वभूत मात्रांचं, सगळ्या विश्वाचं, सगळ्या निसर्गाचं आणि आपलं ह्या सगळ्याचं साम्य ही कल्पना आहे. म्हणून ते ऐक्य ही आणखी एक शब्द घातला आहे. आणि अशी ही कुळवाडी वाढली आहे. आता मग तिथे भेदाचं दारिद्र्य राहिलंच कसं? हा सगळा व्यापार समृद्ध झालेला आहे, मग तिथे भेद राहणारच कुठे? सगळं एकच झालं, ऐक्य झालेलं आहे.
मग तिथे भेदाच्या दारिद्र्याला जागाच नाही. नेणी जे तो म्हणजे त्या माणसाला माहितीच नसतं भेदाचं दारिद्र्य असं म्हटलं. आता पहा पुढे जातो आहे आपण. आणि पुढे आता तर आणखी आत्तापर्यंत सांगते, ह्या आत्तापर्यंत जो भाग आपण पाहिला त्याच्यामध्ये परब्रह्म हा एक शब्द येऊन गेला आहे. परब्रह्म हा एक शब्द येऊन गेला आहे. म्हणजे या सगळ्याचं स्पष्टीकरण 8व्या अध्यायामध्ये येणार आहे. परब्रह्म समग्रे परब्रह्मे फळे असं जे म्हटलं आहे ना, तर परब्रह्म शब्द येऊन गेला आहे, अध्यात्म शब्द येऊन गेला आहे आणि कर्म शब्द येऊन गेला आहे. जो गीतेच्या श्लोकामध्ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्मम च अखिलम. म्हणजे हे 3 शब्द आत्तापर्यंत आले. आता आणखीन काही शब्द आणि काही कल्पना पुढच्या भागामध्ये आहे. आणि आत्ता मी फक्त ते शब्द तुम्हाला सांगते, त्याचे थोडा अर्थ मी सांगते आणि त्याचं खूप सविस्तर विवेचन पुढे करणार आहोत 8व्या. आता ओव्याच पाहूया आपण. ओवी किती 180 ओवी. जिही स अधिभूता असं आहे. सा अधिभूता जे आहे ना, स अधिभूता, जिही स अधिभूता माते प्रतितीचे निहाते धरुनी अधिदैवाते शिवतलेगा असं म्हटलेलं आहे. ह्याचा अगदी थोडक्यात अर्थ सांगते की अधिभूत हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ आहे शरीर. तुम्ही इथे फक्त तेवढे अर्थ लिहा, त्याचे चांगले व्यवस्थित अर्थ आपण नंतर पाहूया. अधिभूत म्हणजे शरीर. जिही अधिभूत माते प्रतितीचेनी हाते, म्हणजे त्या शरीरामध्ये तो जो आहे, म्हणजे तो जो शरीरधारी जो तो माणूस आहे त्याला प्रतीती होते. कशाची प्रतीती? प्रतीती ह्याचा अर्थ अनुभव होतो, प्रचिती होते, कळतं, त्याला ज्ञान होतं. आणि कशाचं? तर अधिदैवाचं. मधले ते शब्द आहेत ना, ते उगीच कुठेतरी आपण आणखी घोटाळतो म्हणून ते सोडून द्या. अगदी फक्त एवढे महत्त्वाचे शब्द आपण बघूया. अधिभूतामध्ये म्हणजे शरीरामध्ये असणारा तो, त्याला प्रतीती होते म्हणजे त्याला ज्ञान होतं, अनुभव येतो. कशाचा? अधिदैवाते. आता अधिदैव ह्याचा अर्थ जीव ज्याला आपण म्हणतो, किंवा जीवात्मा. जीव किंवा जीवात्मा म्हणजे अधिदैव. आणि मग शिवतले म्हणजे त्याला ते कळलं, त्याला ज्ञान झालं, अधिदैवाचं ज्ञान झालं की तो शरीरधारी आहे, त्याला त्या अधिदैवाचं ज्ञान झालं. आता पुढे जया जाणीवेचे वेगे मी अधियज्ञ दृष्टी रिगे ते तनुचे वियोगे विरहे नभती. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा ही जाणीव होते, म्हणजे अधिदैव कळतं, अधिभूत कळतं. ह्यात निराळ्या संकल्पना आहे. अधिभूत म्हणजे काय त्याला कळतं, अधिदैव म्हणजे काय त्याला कळतं. आणि ती जाणीव झाली, ते ज्ञान जसजसं वाढायला लागतं, त्या वेगे ते ज्ञान जसजसं वाढायला लागतं तसं त्याला काय होतं, मी अधियज्ञ दृष्टी रिगे, म्हणजे त्याच्या दृष्टीला ह्याचा अर्थ या ठिकाणी बुद्धी असा घ्यायचा. दृष्टी म्हणजे डोळ्यांची दृष्टी नव्हे, कारण काही परमात्मा कधी डोळ्यांना दिसत नाही, तर त्यामुळे दृष्टी ह्याचा अर्थ बुद्धी असा घ्यायचा आहे या ठिकाणी. खरं म्हणजे परमात्मा बुद्धीलाही कळत नाही, ते आपण पुढे पाहणार आहोत. पण या ठिकाणी एवढा घ्या की दृष्टी रिगे म्हणजे त्याला अधियज्ञ मी, म्हणजे भगवंत म्हणतोय, ईश्वर म्हणतोय की मी जो अधियज्ञ आहे
त्याचं ज्ञान त्याच्या बुद्धीला होतं. मी जो अधियज्ञ आहे, आता अधियज्ञ म्हणजे काय ते पाहूया आपण. मी जो अधियज्ञ आहे त्याचं ज्ञान त्याच्या दृष्टीला होतं. आता फक्त ओव्यांचे अगदी साधे साधे अर्थ पाहतोय हां, हे सखोल अर्थ नाही आहे. मी अधियज्ञ जे माझं खरं स्वरूप आहे ते त्याच्या दृष्टीला पडतं. आणि मग असं झाल्यानंतर काय होतं तर तनुचेनी वियोगे, हां, तनूचा वियोग, शरीराचा जेव्हा वियोग होतो म्हणजे मरण, शरीराला ज्या वेळेला मरण येतं, तनुचेनी वियोगे विरहे नव्हती, म्हणजे विरह दुःख होत नाही त्याला, की अरे आपण आता शरीर सोडतोय, ह्याचं जे सामान्य माणसाला दुःख होतं, बापरे घाबरून जातो माणूस की आता आपलं संपलं सगळं, असं जे वाटतं, तर ते त्या वियोगाचं दुःख जे असतं ते त्याला होत नाही. कारण त्याला अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हे तिन्ही कळलेलं असतं. लक्षात आलं. आणि त्याच्या आधीच्या कल्पना ही ज्या आहेत की ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म हे सगळं त्याला कळलेलं असतं, ह्या सगळ्याचं ज्ञान त्याला झालेलं असतं. आणि त्यामुळे शरीराचा वियोग झाला तरी विरहाचं दुःख, की आता आपण शरीर सोडतंय म्हणजे सगळं आपलं संपलं, हे जे दुःख माणसाला होतं ते त्याला होत नाही, ते त्याला होत नाही, विरह दुःख त्याला होत नाही. आणि मग पुढे काय म्हटलं, एरवी म्हणजे एरवी, आता इथे हा एरवीच आपला जो नेहमी आपण वापरतो तोच शब्द आहे. एरवी म्हणजे नेहमी सामान्य माणसाच्या बाबतीत काय होतं ते दिलं इथे. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता. आलं लक्षात हां, की ज्या वेळेला आयुष्याचं सूत्र बिघडतं म्हणजे आता संपत आलं आयुष्य हे कळायला लागतं, त्यावेळेला भूतांची उमटे खडाडता, म्हणजे भयंकर खळबळ उडते आतमध्ये नुसती, की आता काय संपलं आपलं, आता काय करायचं, इतके सगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये येतात. तर कारण आत्तापर्यंत सगळं साठवलेलं जे असतं ते आता सगळ्याचंच विरह, म्हणजे शरीराचा विरह नाही, या सगळ्याचा विरह. मग आता त्याचं पुढे काय होईल, आपल्या घराचं काय होईल, आणि मग आपल्या संपत्तीचं काय होईल, आपल्या उद्योगाचं काय होईल, सगळे विचार मनामध्ये येतात. ते त्याला म्हटले आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता. आणि खडाडता म्हणजे ही जी खळबळ उठते ती कशी, तर काय न मरत याही चित्ता युगांतू नोहे. म्हणजे खरं म्हणजे काही बाकीचं म्हणजे आपणच फक्त मरतोय, बाकी काही सगळं तसंच्या तसं आहे. पण त्या माणसाला काय वाटतं की युगांत व्हायला लागलं का काय, म्हणजे सगळं प्रलय होतंय, सगळं आता जग बुडतंय, युगांत होत आहे असं वाटायला लागतं, इतकी मनाची खळबळ उठते. म्हणजे ते स्पष्ट करण्यासाठी असे हे शब्द घातले. आता हे झालं सामान्य माणसाच्या बाबतीत, की आपल्यासारख्या सामान्य माणसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. आता ज्ञानी माणसाचं काय होतं ते कसं बघा, किती कसं छान शब्दात सांगितलं. परी नेणो कैसे पैगा, जे जडोनी गेले माझिया अंगा, ते प्रयाणीची या लगबगा न सांडितीची माते. म्हणजे काय म्हटलंय या ठिकाणी, परी नेणो म्हणजे काय माहीत, म्हणजे ह्या ठिकाणी भगवंत म्हणतात अर्जुनाला की अर्जुना मला काय माहीत नाही बाबा हे कसं होतं, पण ते कसं होतं हे पुढे त्यांनी 8व्या अध्यायात व्यवस्थित सांगितले. पण इथे सांगताना असं म्हटलंय, परी नेणो कैसे पैगा, कसं होतं बाबा माहीत नाही. पै म्हणजे बाबा, आपण म्हणू कसं होतं बाबा मला काय हे माहीत नाही. जे जडोनी गेले माझ्या अंगा, म्हणजे जे माझ्याशी एकरूप झाले, जे माझ्याशी एकरूप झाले. अंगा हा शब्द शरीर या अर्थाने धरू नका,
माझ्या स्वरूपाशी जे एकरूप झाले, जे माझ्यासारखेच झाले, जडून गेले माझ्या अंगा, म्हणजे जे माझ्याशी एकरूप झाले ते प्रयाणीची या लगबगा न सांडितीच माते. म्हणजे प्रयाणीची या म्हणजे मरण काळची जी सगळी लगबग असते, काहींना अपघाती मरण येत, काहींना कळतंय मरण येतं, पण काही का असे ना, काही 1-2 क्षण तरी असे जातात की भयंकर आतमध्ये काहीतरी खळबळ उडालेली असते. आपण आता संपतोय हे कळलेलं असतं, पण त्यावेळेला सुद्धा न सांडितीच माते. लक्षात घ्या, फार महत्त्वाची कल्पना आहे की त्या क्षणाला सुद्धा, त्या अखेरच्या इतक्या गडबडीच्या क्षणाला सुद्धा ते मला विसरत नाही. माझं स्मरण अखंड त्यांच्यामध्ये असतं, मला ते विसरत नाही. आता इथे म्हटलंय कसं हे होतं हे मला माहीत नाही, पण ते कसं होतं हे पुढे फार छान सांगितलं त्यांनी 8व्या अध्यायामध्ये. इथेही थोडंसं म्हटलंय पहा, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतःकरणयुक्त योगी, असा शब्द वापरलाय. म्हणजे एरवी ह्याचा अर्थ या ठिकाणी असा घ्यायचा की खरं काय घडतं तर तू हे लक्षात घे, तरी जाण की ऐसे जे निपुण, निपुण ह्याचा अर्थ या ठिकाणी ज्ञानी योगी, जे माझ्याशी म्हणजे ईश्वराशी एकरूप झालेले आहेत ते, त्यांना निपुण म्हटलं आहे. ते निपुण ह्याचा अर्थ नैपुण्य, म्हणजे नैपुण्य ज्यांना आहे ते कसलं नैपुण्य तर एकरूप परमेश्वराची एकरूप होण्याचं नैपुण्य ज्यांना साधलेलं आहे ते कसे असतात, तेची अंतःकरणयुक्त योगी. म्हणजे त्यांचं अंतःकरण माझ्याशी युक्त असतं, ते युक्तच असतं, त्यांचं अंतःकरण कायम माझ्याशी युक्त असतं, असे ते योगी असतात असं म्हटलेलं आहे. आता हे इथपर्यंत हे भगवंताचं सांगणं आहे हां, की ईश्वर सांगतोय अर्जुनाला की ते माझ्याशी अंतःकरणाने जोडलेले असतात आणि त्यामुळे ते अंतकाळीसुद्धा माझं स्मरण करतात असं ईश्वराने भगवंतानी सांगितलं. आता पुढचा जो भाग आहे 85 ओवी, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर म्हणत आहेत. पुढचे जे शब्द आहेत तिथे कुठेही लिहिलेले नाही, पण हे आपल्याला कळलं पाहिजे. हे पुढचे जे शब्द आहेत ना, हे ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत. ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत की अर्जुनाचं काय झालं त्यावेळेला, हे भगवंत त्याला सगळं असं सांगतायत. त्यावेळेला अर्जुनाची काय स्थिती होती ते आता ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. आणि कशा शब्दात मांडलं आहे, तव इये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी. म्हणजे हे असं शब्द अशी कल्पना आहे की एक कुपी आहे, कुपी, आणि त्या कुपीतून ईश्वर परमेश्वर शब्द टाकतोय हां, त्या कुपीतून ईश्वर शब्द सोडतंय. आता हे किती शब्द सांगितले ना, किती कल्पना सांगितल्या त्या ब्रह्मापासून ते आत्तापर्यंत, की मरणकाळीसुद्धा माझं स्मरण त्याच्या मनामध्ये असं, इथपर्यंत इतक्या कल्पना आणि इतके शब्द हे सगळे आत्तापर्यंत भगवंतानी सांगितले. त्याला उद्देशून म्हटलंय की त्या कुपीतून नुसते तो शब्द सोडतोय आणि अर्जुनाने काय केलंय तर नोडवेची अवधानाची अंजुळी. अंजुळी म्हणजे ओंजळ, म्हणजे त्या कुपीच्या खाली आता शब्द पडतायत आणि त्या कुपीच्या खाली जिथे ते शब्द पडतायत तिथे अवधानाची, अवधान म्हणजे लक्ष, लक्ष त्याचं लक्ष नाही आहे, ते अवधानाची अंजुळी त्यांनी धरलीच नाही. आलं लक्षात, अवधानाची अंजुळी, अवधानाची ओंजळ त्या कुपीच्या खाली धरली नाही, त्यामुळे ते शब्द निसटून खाली गेले.
म्हणजे एक हे वापरून रूपक असं तिथे वापरून फार सुंदर अर्थ सांगितलं की भराभर त्यांनी आपले शब्द सांगितलेत, ते सांगण्यासाठी तो कुपीतून शब्द पडले असं म्हटलंय ते, की भरभर सांगितले, काही अर्थच सांगितलेला नाही आणि ते शब्द त्या कुपीतून पडत आहेत आणि ह्यानी अवधानाची ओंजळीमुळे तिथे धरलीच नाही आणि त्यामुळे काय झालं, जे नावे का अर्जुन तयेवेळी मागाची होता, म्हणजे अर्जुन हा कृष्ण बराबर पुढे पुढे सांगतोय आणि हा आपला मागेच राहिला, म्हणजे त्याच्या लक्षात गेलं नाही, त्याला काही समजलं नाही, हे जे काय सांगितलं कृष्णाने हे त्याला काहीही समजलं नाही, तो मागे राहिला असं म्हटलंय. तो मागे राहिला म्हणजे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि तो मागे राहिला, अर्जुन मागेच राहिला. आता त्यानंतर त्याचं वर्णन थोडं पुढे या पुढच्या ओव्यांमध्ये केलं आहे, ते सगळं पाहण्याची गरज नाही, त्याच्या पुढे आपण जाऊ आणि जिथे या अध्यायाची आता समाप्तीकडे आपण जातो आहे आणि तिथे काय म्हटलं आहे बघा. आता 194 ओवी, मला वाटतं ही 194 ओवी ती बघा, कारण मधले सगळं जे आहे ना ते त्याच्याबद्दलच आहे की कृष्ण सांगत गेला आणि अर्जुनाला काही समजलंच नाही, कारण त्याचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे, जे काय सांगतोय त्याच्याकडे. आणि मग काय झालं तर त्या 94 ओवीमध्ये काय म्हटले, मग चमत्कारला म्हणे ये जळीची मा तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षराचेनी. म्हणजे तो चमत्कारला म्हणजे त्याला एकदम लक्षात आलं, ध्यानात आलं त्याच्या की अरे कृष्णाने आपल्याला, ईश्वराने काय काय सांगितलं आणि आपल्याला काही लक्षातच गेलं नाही. आणि त्यांनी ते सांगण्यासाठी काय म्हटलंय म्हणजे की चमत्कारला म्हणे असं पुढे त्याच्या पुढे ये जळीची मा तारांगणे हे जर भाग घातलाय ना त्याचा अर्थ असा आहे, अर्जुनाची अवस्था म्हणजे त्याला समजलं नाही ही अवस्था सांगण्यासाठी एक त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाण्यामध्ये जळीची तारांगणे, पाण्यामध्ये आकाशातल्या तारांचं प्रतिबिंब पडलंय आणि ते प्रतिबिंब पाहून, लक्षात घ्या काय सुंदर कल्पना आहे की ही काव्यात्मक कल्पना आहे अगदी, की आकाशातल्या तारांगणाचं सगळं हे पडलंय, प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलंय आणि ते प्रतिबिंब पाहून अर्जुनाला असं वाटतंय अरे हे सगळं आकाशात आपल्या हाती आलं, हे सगळं तारांगण आपल्या हाती आलं असं त्याला वाटलं. हां, म्हणजे तारांगण पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आहे ते काही खरे तारे आले नाहीत हातात. ह्याचा अर्थ असा की त्या अर्जुनाला परमेश्वर काय म्हणतंय, भगवंत काय सांगतोय हे त्याला मुळी समजलंच नव्हतं. तो कशात अडकला, अक्षराचेनी आलं. त्याला असं वाटलं की हे काय नाही, ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ आणि हे जे काय सगळं सांगितलं हे काय आपल्याला सहज समजेल अशा कल्पनेमध्ये तो राहिला. म्हणजे त्याला हे आपण समजावून घ्यायला पाहिजे, हे त्यावेळेला लक्षात गेलं नाही. ते तारांगणं पाहून पाण्यातली जणू काही आपल्या हातात आकाश आलंय तसं अर्जुनाला झालं की आपल्याला सगळा बोध झालाय असं त्याला वाटलं, पण खरं त्याला काहीही बोध झालेला नव्हता. काव्यात्मक शब्दामध्ये ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं. आणि मग हे लक्षात आल्यानंतर म्हणजे त्याला वाईट वाटलं की अरे एवढं काहीतरी मोठं सांगितलं आहे आणि आपण तर म्हणजे ते मोठं सांगितलं हे सांगताना पहा काय शब्द वापरले. 95 ओवी आहे ना त्याच्यामध्ये इये पदे नवती, म्हणजे ही केवळ वाक्य किंवा हे केवळ शब्द नव्हते. पद म्हणजे शब्द किंवा वाक्य, ही केवळ वाक्य किंवा शब्द नव्हती. म्हणजे पुढे आलेले
हे तर अशा प्रकारची ही साधी म्हणजे फडिया, म्हणजे ह्याचा अर्थ अगदी साधी वाक्य किंवा शब्द हे नव्हते. काय होतं, गगनाची याची घडिया, म्हणजे जणू काही आकाशाच्या घड्या होत्या. घड्या, एकावर एक आकाशाच्या घड्या होत्या. म्हणजे त्या उलगडून, घड्या का म्हटलंय तर त्या उलगडून पाहायला पाहिजे तेव्हा आकाश कळणार आहे, म्हणून घड्या म्हटलंय. की आकाशाच्या त्या घड्या होत्या आणि आपण नुसत्याच त्या घड्याच पाहिल्या, तर ही सगळी आकाशाच्या घड्या होत्या. आणि येथ आमुची मती बुडिया ठाव न निघे, म्हणजे आमची जी बुद्धी आहे, मती, ती किती ओतली. ही जी पदं त्यांनी सांगितली आहे ईश्वराने, ती पदं समजावून घेण्यासाठी आपली बुद्धी किती ओतली. तो बुडिया शब्द आहे ना, त्याचा अर्थ ओतली. आपण कितीही आपली बुद्धी ओतली तरी ठाव न निघे, म्हणजे काही थांग पत्ता आपल्याला लागणार नाही. म्हणजे आपल्या बुद्धीला हे अगम्य आहे. जे काही त्यांनी सांगितलं ते ब्रह्मापासून ते मरणकाळी स्मरण होणं ह्या इथपर्यंतचा जो भाग आहे तो सगळा असा आहे की तो फार मोठा सखोल विचारांचा आहे. आणि आपण फार वरवर त्याच्या अक्षरांमध्ये अडकलो, म्हणून आपण सुद्धा लक्षात घेतो की कधी शब्द आणि अक्षरामध्ये अडकायचं नाही. भाव लक्षात घ्यायचा, अर्थ लक्षात घ्यायचा, सखोल अर्थ असतो ह्या महत्त्वाच्या काही शब्दांमध्ये, तिथे आपण पोचायचं. आणि असं ते त्याच्या लक्षात आलं की आपल्याला याचा काही थांगपत्ता लागणार नाही. आणि म्हणून वाचूनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पनी किरीटी, तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. म्हणजे त्याला लक्षात आलं की आपल्याला काही समजलं नाही आहे, म्हणून ते जाणावयाची ही के गोठी, याचा अर्थ मला हे समजलं पाहिजे, मला हे समजलं पाहिजे, मला ह्याचा सखोल अर्थ कळला पाहिजे. अशा भावाने, असे भाव मनात आणून, म्हणजे बोलला नाही आहे अजून अर्जुन काही बोलला नाही आहे, पण नुसते भाव उमटलेत, चेहऱ्यावरही त्याच्या ते भाव उमटलेत. आणि म्हणून ऐसे जीवी कल्पुनी असं म्हटलंय, म्हणजे मनात उमटलेत, आतमध्ये अंतःकरणामध्ये भाव उमटलेत त्याच्या. आणि तो किरीटी म्हणजे अर्जुन, तो तिये म्हणजे त्या अर्जुनाने पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. यादवेंद्र म्हणजे कृष्ण, यादवांचा प्रमुख, तो यादव कुळातला होता प्रमुख. त्याचा अर्थ तो कधीही सिंहासनावर बसला नाही, याचा उल्लेख मी आधीही केला होता कधीही कुठल्याही सिंहासनावर तो बसला नाही, पण यादवांची सगळी सत्ता त्याच्या हातामध्ये होती, म्हणून त्याला यादवेंद्र म्हटलेलं आहे. की यादव हे त्याच्या शब्दानी सगळे त्याच्या शब्दामध्ये होते. आणि म्हणून पहा, या कौरव पांडव युद्धामध्ये कृष्णाने नुसतं वचन दिलं की आमचं सगळं यादवांचं सैन्य एका बाजूला जाईल. आता सगळं यादवांच्या सैन्याची ग्वाही तो देऊ कसा शकतो? ती देऊ शकतो ह्याचं कारण त्याची सत्ता सगळ्यांवर होती. त्या अर्थाने हा यादवेंद्र शब्द वापरलेला आहे. तर असा त्या यादवेंद्राकडे असा हा विचार मनामध्ये त्याच्या आलेला, असा तो अर्जुन यादवेंद्राकडे बघायला लागला. मग विनविले सुभटे, मग तो म्हणाला विनविले सुभटे म्हणजे अर्जुनाने विनवणी केली. हा हो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे, हा तो शब्द नीट लक्षात घ्या, अनुच्छिष्टे असा शब्द आहे. अर्थ सांगते मग. हा हो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती, म्हणजे तो काय म्हणतोय की ही 7 पदं तुम्ही सांगितली ती सगळी म्हणजे मला कळली नाहीत असं म्हणण्यासाठी त्यांनी काय म्हटले, अनुच्छिष्ट म्हणजे उष्टावली नाही.
उष्टावणं हा शब्द आहे त्याच्यात. मी उष्टावली नाही, म्हणजे मला वरवर सुद्धा त्याचा अर्थ कळला नाही, वरवर सुद्धा मला काही त्याचा अर्थ कळला नाही. मी उष्टावली नाही, ती 7ही पदं अनुच्चिष्टच राहिली, मला कळली नाही. असं म्हणताना ते अनुच्चिष्टे नवले आहाती, मला ती माझ्या दृष्टीने सगळी ती नवलं आहेत, म्हणजे मला न समजलेली आहे, असं त्यांनी म्हटलं. आता ती 7 पदं म्हणजे ब्रह्म, लक्षात घ्या, ज्याचा अभ्यास, ज्याचं सगळं विवेचन आता पुढे करतोय आपण. ब्रह्म, अध्यात्म, कर्म हे पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर मग हे काय अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ ही 6 झाली. हां, आणि त्याच्या पुढे 7वी कल्पना जी आहे, जी त्यांनी मांडली, की अगदी प्रयाणकाळी, मरणकाळी ईश्वराचं स्मरण होणं. ही सुद्धा, म्हणजे अर्जुन पुढे विचारतो त्याला की हे कसं होतं, कसं होतं, प्रश्न विचारला आहे त्याने, कारण हे सहज नाही आहे. मरणकाळी आपल्या जी सगळी खळबळ उडते, आपल्याला आपले नातेवाईक दिसतात, आपल्याला आपले उद्योगधंदे दिसतात, आपल्याला आपलं घर दिसतं, सगळं 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 दिसतं, त्याच्यामध्ये भगवंताची आठवण होत नाही. तर त्यामुळे ते स्मरण कसं होतं, ही जी कल्पना सांगितली भगवंतानी, ती सुद्धा त्याला कळली नाही. हे सगळं अनुच्छिष्ट राहिलेलं आहे, असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग पुढे मधल्या ओव्या थोड्या सोडा, आणि मग 201 ओवी बघा. का सोडते मी, कारण काही आपल्याला एवढं बरोबर त्याचं हे लागलं, म्हणजे सिक्वेन्स बरोबर लागला अर्थाचा, आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून मधलं काही तेच पुन्हा वेगवेगळ्या शब्दात सांगितलेलं असतं, ते आपण गाळू शकतो. तर आता पुढे 201वी जी ओवी आहे ती अशी, तेवीची अर्थात चाड मजा आहे, ते सांगताही वेळू नस आहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. आता प्रार्थना, विनवणी केली त्यांनी, की काय विनवणी केली, की त्या सगळ्याचा अर्थ समजावून घेण्याची चाड म्हणजे इच्छा, चाड म्हणजे इच्छा, ते सगळं समजावून घेण्याची, ही 7ही पदं समजावून घेण्याची मला खूप इच्छा आहे. तर आता तू, म्हणजे त्याला इतकी इच्छा झाली आहे की तो म्हणतो ते सांगताही वेळूनच आहे, म्हणजे मला आता तू वेळ घालवूच नकोस, मला लगेच सांग, मला हे तू लगेच सांग. इतका अधीर झाला आहे, सांगताही वेळूनच आहे, मी सहनच करू शकत नाही ह्याच्यामध्ये वेळ घालवलेला, म्हणून निरूपण लवला आहे, लगेच की जो देवा, लगेच निरूपण कर त्या सगळ्या ह्याचं. आता हे आपण पाहिलं. आता त्याच्यानंतर ज्ञानदेवांचे काही शब्द आहेत, म्हणजे मी सगळं ज्ञानदेव, पुढचे सगळे शब्द ज्ञानदेवांचे आहेत, पण त्यातले काही महत्त्वाचे आहेत की जे मी मुद्दाम घेते, आणि ते म्हणजे 106 ओवी बघा, 206वी ओवी, तिथपासून ते 206 आणि 207 एवढं घेणार आहे. की लक्ष, म्हणजे त्याला ऐकायचं आहे, ते समजावून घ्यायचं आहे. तर कुठलीही समजावून गोष्ट घेताना आपण कसं असलं पाहिजे, आपलं लक्ष कसं असलं पाहिजे, त्याचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलं आहे. म्हणून मी मुद्दाम घेते की त्यांनी काय म्हटले पहा, की म्हणजे ज्ञानदेव हे श्रोत्यांना म्हणतात, त्यांच्या पुढे जे श्रोते बसले होते त्यांना म्हणतात की मी आता तुम्हाला ते सगळं सांगतो, की जे परमेश्वरांनी, भगवंतानी जे अर्जुनाला सांगितलं त्याचं सगळ्याचं निरूपण मी तुम्हाला करतो. तर ती जी गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो आहे त्याच्याबद्दल ते सांगताना असं म्हणतायत, त्या श्रोत्यांना म्हणतायत, तिये, म्हणजे ते जे मी आता तुम्हाला सांगतोय ह्याच्या पुढे सांगणार आहे, तिये अवधान द्यावे गोठी, म्हणजे त्या मी जे आता सांगणार आहे त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या. अवधान याचा अर्थ तोच आहे, पूर्ण लक्ष द्या. बोलीजेल नीट मराठी असा शब्द आहे. मराठी हा जो शब्द आहे ना, तो आपण ज्याला मराठी म्हणतो तो नव्हे,
म्हणजे मी मराठीमध्ये सांगतोय असं ज्ञानदेव म्हणत नाही आहे. मराठी ह्या शब्दाचा अर्थ सोप्या भाषा, सोपी भाषा. आणि हा शब्द आला कारण त्या काळामध्ये ही सोपी जी भाषा होती, ज्ञानदेवांची जी भाषा आहे ती सोपी भाषा होती, लोकांची बोली भाषा होती, म्हणून त्याला मराठी म्हणायची. मग आपण त्याचं मराठी केलं, पण ती आपली मराठी आणि ती ही भाषा ही वेगळी आहे. पण ह्या ठिकाणी जे म्हटलंय मराठी त्याचा अर्थ सोपी भाषा. मी बोलीजेल नीट मराठी, म्हणजे मी अगदी सोप्या भाषेमध्ये मी बोलीन असं ज्ञानदेव म्हणतात. आणि तुम्ही काय करा, नुसतं अवधान द्या असं नाही म्हटलंय. पुढे म्हटलंय जैसी कानाचे आधी दृष्टी उपेगा जाय. याही ठिकाणी दृष्टी याचा अर्थ बुद्धी असा, बुद्धी असा. कानाचे आधी दृष्टी उपेगा जाय म्हणजे दृष्टी याचा अर्थ पाहणं. काय शब्द बोललेले पाहणार कसे, पाहणं नाही. हां, बुद्धी, बुद्धी म्हणजे तुमच्या कानामध्ये, कारण शब्द जे असतात ते कानात अडकतात. आपण काही वेळेला जे शब्दात घुटमळतो तर काय ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, त्या शब्दातच अडकतो आपण. तर त्याच्यात तुम्ही अडकू नका, ते एकदम तुमच्या बुद्धीतच शिरू देत. जे मी सांगतोय ना ते कुठेही अडकायला, म्हणजे कानसुद्धा मध्ये येऊ नयेत, ते एकदा तुमच्या बुद्धीतच एकदम शिरू दे. कानाचे आधी दृष्टी उपेगा जावे, या आधी तुमची बुद्धीच वापरा. कानात ते शब्द अडकू नका, म्हणजे भाव लक्षात घ्या, त्याच्यातला भाव लक्षात घ्या. मी काय सांगतोय त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. बुद्धीची या जिभा, आणि म्हणून बघा आता बुद्धी शब्द आलाच आहे पुढे, तो दृष्टी याचा अर्थ बुद्धी अशाच प्रकारे आहे. तर पुढे म्हटले बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा, अक्षराची याची भांबा इंद्रिये जिती. ह्याचा अर्थ असा आहे की बुद्धीची जीभ म्हटलंय आता त्यांनी. आता बुद्धीची जीभ, जीभ कशी असते की चाखून चव बघते, चव कळते. तर बोलाचा न चाखता गाभा, म्हणजे बोल जे आहेत ते शब्द आहेत, त्याचा जो गाभा आहे, हां गाभा, त्याच्यातला खरा भावार्थ त्याच्यातला जो आहे, तो जो आहे मतितार्थ जो आहे त्याच्यातला, तो म्हणजे ती बुद्धीची जीभ बोलाचा न चाखता गाभा, म्हणजे त्या शब्द जसं कानांमध्ये शब्द अडकू नये तसं त्या जिभेवरही ते शब्द अडकू नये. तर काय व्हावं, तर अक्षरांची या भांबा, अक्षरांची याची भांबा. भांबा ह्याचा अर्थ सौंदर्य, सौंदर्य, अक्षरांचं सौंदर्य. आणि सौंदर्य ह्याचा अर्थ पुन्हा या ठिकाणी भावसौंदर्य, भावसौंदर्य. नाहीतर सौंदर्य ह्याला ते काही अक्षरांचं सौंदर्य नाही, त्याच्यातलं भावसौंदर्य. कसं असतं पहा भावसौंदर्य, की कुठलंही एखादं गाणं पहा, त्या गाण्यातलं जर शब्द, त्या शब्दातलं भावसौंदर्य कुठेतरी आत पोचतं. बरोबर आहे की नाही? सूर हे फक्त साथ देतात, त्याची सुरांची साथही आवश्यक असते. सूर चांगले पाहिजे, पण केवळ चांगले सूर असले मग आजची गाणी आपल्याला का आवडत नाही? त्याचं कारण सूर आहेत, सुंदर सूर आहेत, पण कुठेतरी ते आत पोचत नाही, कारण त्याच्या मागे जे शब्द आहेत ना त्या शब्दांमध्ये भावसौंदर्यच नसतं. ते भावसौंदर्य जुन्या गाण्यांमध्ये असतं, ते आजच्या गाण्यांमध्ये नसतं. म्हणून आपल्याला जुनी गाणी अजूनही आवडतात. ती केवळ आपल्या काळातली गाणी आहेत म्हणून नव्हे, ते जे शब्द कुठेतरी आपल्याला सांगून जातात त्या आजच्या गाण्यांमध्ये अशा प्रकारचे शब्द नाही. म्हणून शब्दांचं भावसौंदर्य हे फार महत्त्वाचं असतं गाण्यामध्ये. सूर तर पाहिजे, पण शब्दांचं सौंदर्य पाहिजे. तर अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती, म्हणजे सगळी इंद्रिय, मग सगळी आपली जी, म्हणजे तर जीभच नव्हे, कानच नव्हे, दृष्टीच नव्हे, सगळी आपली इंद्रियमुळे त्या सौंदर्यामध्ये
अडकून पडतात. त्या भाव सौंदर्यामध्ये आपली सगळी इंद्रिय अडकतात. म्हणजे मग सगळ्या आता सगळी जी ज्ञानेंद्रिय आहे सगळं त्याच्यामध्ये त्यांना ते भावतो. आपल्याला भावतो याचा अर्थ आपल्या सगळ्या इंद्रियांना ते भावतो, कुठेतरी आतमध्ये ते पोचतं. तर असं ते शोभा म्हणजे भाव सौंदर्याची शोभा आहे ती. आता 7वा अध्याय संपला. आपण एक 5 मिनटं, 5 सुद्धा नाही, मी थोडं अगदी 2 मिनटं सांगते. अजिबात मध्ये गप्पा मारायचं नाही, बोलायचं नाही. ते नंतर जरा तुम्ही आधीभूत आत्ताच सांगायचं आहे, आत्ता येणार आहे. एक मिनिट. हे जे मला वाटतं अधिभूतचा अर्थ मी सांगितलं होतं शरीर, नंतर काय अधिदैव ह्याचा अर्थ जीवात्मा हे सांगितलं. आता अधियज्ञ ह्याचा अर्थ आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये जो परमात्म्याचा अंश, खरा शुद्ध अंश आहे, शुद्ध अंश आहे, तो अधियज्ञ. आता ते 8व्या अध्यायामध्ये अगदी स्पष्ट होईल, पण इथे तुम्हाला शब्दांचे अर्थ म्हणून पाहिजे असेल. आता 8व्या अध्यायाला आपण सुरुवात करतोय. आठवा अध्याय जो आहे त्याला नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग किंवा ह्याला आणखीन असंही म्हणतात, दुसरंही सांगते. म्हणजे काही निराळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी नावं आहेत म्हणून मी सांगते, अर्थ तोच आहे. काही ठिकाणी अक्षर ब्रह्मयोग म्हटलं, काही ठिकाणी ब्रह्माक्षर निर्देश योग असं म्हटलं. ब्रह्माक्षर निर्देश योग, निर्देश करणं म्हणजे सांगणं. ब्रह्माक्षर जे आहे त्याचा निर्देश म्हणजे ते काय आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. ब्रह्माक्षर निर्देश योग असंही ह्या अध्यायाचं नाव. मला वाटतं दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तसं नाव, ब्रह्माक्षर निर्देश योग. आता ह्या अध्यायामध्ये मगाशीच मी सांगितलं होतं, थोडे ह्या सगळ्या महत्त्वाच्या अशा संकल्पना आहेत, कठीण शब्द आहेत. कठीण अशा अर्थी म्हणते की आपल्याला परिचयाचे नाही म्हणून कठीण,
पण एकदा आपल्याला त्याचा अर्थ कळला की पुढे आपल्याला काही कठीण त्याच्यामध्ये वाटणार नाही आहे. आणि एक छान अध्याय आहे हा. आता ह्याची सुरुवात करताना आता जे 7व्या अध्यायाचा जो शेवट झाला की ज्यामध्ये ह्यानी श्रीकृष्णाने भराभर सगळी पदं सांगितली. आता त्या पदांचा अर्थ अर्जुनाला हवा आहे. तर म्हणून अर्जुन आता या ठिकाणी पहिलेच त्याला प्रश्न करतो. आणि ते जे प्रश्न आहेत मी या ठिकाणी हे दोन्ही पहिला आणि दुसरा श्लोक मी वाचते, कारण बरोबर तुमच्या आता लक्षात येईल की ते शब्द आता इथे आलेले आहेत आणि त्या शब्दांचा अर्थ अर्जुन विचारतो. आता नीट बघा. पहिला श्लोक आहे किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम. किम याचा अर्थ म्हणजे काय. किम काय आहे हे. किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्मम पुरुषोत्तम. पुरुषोत्तमाला विचारलं आहे, भगवंताला विचारलं आहे की ह्याचा अर्थ काय. अधिभूतम च म्हणजे पुढे आणखी म्हटलं आहे अधिभूतम च किम म्हणजे आणखी अधिभूत म्हणजे काय. प्रोक्त अधिदैवम किम उच्यते म्हणजे अधिदैव असं कशाला म्हणतात. किम उच्यते म्हणजे कशाला म्हणतात अधिदैव. प्रोक्त म्हणजे मला सांग, मला सांग कृष्णा, मला तू हे सांग की अधिभूत म्हणजे काय आणि अधिदैव कशाला म्हणतात हे तुम्हाला सांग. असा पहिला श्लोक. आणि दुसरा श्लोक आहे म्हणजे ह्या 7ही पदं कशी ह्या श्लोकांमध्ये आली आहेत बघा. दुसरा जो श्लोक आहे अधियज्ञ कथम. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन. म्हणजे हा अधियज्ञ ज्याला तू म्हणतोस तो अधियज्ञ तू मला सांग मधुसूदना की म्हणजे कृष्णा मला तू सांग की हे देहेस्मिन म्हणजे या देहामध्ये हा अधियज्ञ कुठे आहे. काय स्थितीत आहे, कसा असतो तो, तिथे कसा असतो, तो कुठे असतो, देहामध्ये कुठे असतो हे मला तू सांग. आणि पुढे आहे कळलं ना ह्याचा अर्थ. प्रयाण कालेच कथम नेयोसी नियतात्मभिः. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हटलंय की नियतात्मभिः नियतात्मभिः ह्याचा अर्थ असा त्यामध्ये नियत हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का. नियत नियत आत्मभिः असा तो शब्द आहे. नियत आत्मभिः म्हणजे आत्म हा शब्द माहिती आहे. आता नियत ह्याचा अर्थ एकदा खूप मागे आपण कर्मयोग शिकत असताना मला वाटतं 3ऱ्या अध्यायात नियत हा शब्द येऊन गेला होता की नियत कर्म असा शब्द आला होता. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं पहा मला आज हे वाचताना आठवण झाली त्यावेळेची की मी त्यावेळेलाच सांगितलं होतं कारण मी अरविंदांचे विचार मी वाचते आणि मी अर्थ जास्ती लावण्याचा प्रयत्न करते. आणि अरविंदांनी ह्या नियत शब्दाचा अर्थ जो सांगितला आहे आणि बाकी जी काही गीतेवरती आणि ज्ञानेश्वरीवरती पुस्तक आहे त्यांनी सांगितलेला अर्थ याच्यामध्ये फरक आहे. आणि नियत ह्या शब्दाचा अर्थ अनेक ज्ञानेश्वरीच्या आणि गीतेच्या सुद्धा जी इतर मी काही पुस्तक पाहिली त्यामध्ये नियत शब्दाचा अर्थ नियत कर्म म्हणताना विहित कर्म ज्याला आपण म्हणतो किंवा उचित कर्म ज्याला म्हणतो तोच अर्थ घेतलेला हां असं त्या बाकीच्या पुस्तकात आहे. पण मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं आठवत असेल तर पहा की अरविंदांनी हा अर्थ नियत ह्या शब्दाचा अर्थ नियंत्रित असा घेतलेला आहे. नियत कर्म म्हणजे
कर्म करायची पण ती नियंत्रितपणे करायची, असा अर्थ तिथे आहे असं मी तेव्हा सांगितलं होतं. आणि तो बरोबर शब्द, तोच अर्थ जो अरविंदांनी सांगितला आहे तो ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ह्या ठिकाणी आणलेला आहे, नियत शब्दाचा अर्थ. आणि मला आज मी नेहमी सकाळी हे वाचते इथे यायच्या आधी, त्यावेळेला माझ्या एकदम आठवण झाली म्हणून मी त्याचा उल्लेख केला की नियत शब्दाचा जो अर्थ आहे, आता इथे काय म्हटलं, नियत आत्मभी, म्हणजे नियत आत्मा, ज्यांचं आपल्या अंतःकरणावर, आत्म्यावर म्हणजे काय, आत्म्यावर आपण कसं नियंत्रण करणार, ज्यांचं आपल्या अंतःकरणावर पूर्ण नियंत्रण असतं. हां, ताबा, नियंत्रण, ताबा, नियंत्रण असतं. अशी जी माणसं असतात नियत आत्म म्हणजे कोण, की ज्यांचं आपल्या अंतःकरणावरती, म्हणजे आपण सामान्य माणसं अंतःकरणामध्ये निरनिराळे विचार, निरनिराळ्या भावना सगळं काही उद्भवत असतं आणि त्याप्रमाणे आपण वागतो. पण जी नियत आत्म असणारी माणसं असतात की त्यांचं सगळं आचरणही त्यामुळे अत्यंत नियंत्रित असतं, कारण अंतःकरण अत्यंत नियंत्रित असतं. तर अशी जी माणसं असतात, म्हणजे अर्थात कोण, तर ज्ञानी माणसं, योगी माणसं, ही नियता, योगी किंवा ज्ञानी, नियता, त्या माणसाला त्यांचा आता उल्लेख केला आहे अर्जुनाने, प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी, म्हणजे त्यांच्या मृत्यूचा ज्या वेळेला काळ येतो, मृत्यू जवळ येऊन ठेपलेला असतो, त्यावेळेला ज्ञेयोसी, म्हणजे ज्ञेय म्हणजे ते जे ज्ञान आहे, त्यांना झालेलं जे काही ज्ञान आहे, ईश्वराचं जे काही झालेलं ज्ञान आहे, ते सगळं ज्ञान म्हणजे ज्ञेय. याचा अर्थ पहा, आता 3 शब्द मी सांगते, ज्ञेय याचा अर्थ सांगण्यासाठी, आणि त्या शब्दात 3 शब्दांचा उपयोग पुढेही होणार आहे आपल्याला. 3 शब्द सांगते, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय. हां, ज्ञाता म्हणजे जो ज्ञान करून घेतो तो, ज्ञान म्हणजे जे ज्ञान घेतो तो, त्या ज्ञान, आणि ज्ञेय कशाचं ज्ञान घेतो, कशाचं ज्ञान घेतो ते ज्ञेय. तर आता ह्या ठिकाणी जे ज्ञेय म्हटले आहे त्याचा अर्थ ईश्वर. आलं लक्षात, त्याचा अर्थ ईश्वर, कारण ईश्वराचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान म्हणून ज्ञेय ह्याचा अर्थ ईश्वर. म्हणून मुद्दाम मी हे 3 शब्द सांगितले की आपण ज्ञान करून म्हणजे हे जे नियत आत्म असतात ते त्यांनी ज्ञान करून घेतलेलं असतं. कोणाचं, ज्ञेयाचं म्हणजे ईश्वराचं ज्ञान करून घेतलेलं असतं. आणि म्हणून ते काय करतात की म्हणजे प्रयाणकालेच कथम ज्ञेयोसी, म्हणजे त्यांना त्या ज्ञेयाची आठवण कशी होते, ईश्वराची आठवण कशी होते. आलं लक्षात, हां, ईश्वराचं स्मरण त्यांना होतं कसं, आलं लक्षात. म्हणजे तो ज्ञेय शब्द जो आहे ना तो कळला पाहिजे आधी. ज्ञेय काय, ईश्वर, आणि ईश्वराचं स्मरण त्यांना मरणकाळी कसं होतं. ते नियत आत्मा आहे, पण तरीसुद्धा मरणकाळ हा असा असतो की त्यावेळेला खळबळ उडालेली असते. अशा वेळेला सुद्धा ते स्मरण ईश्वराचंच कसे करू शकतात असा अर्जुनाचा प्रश्न आहे. हां, आता हे 2 श्लोक आपण पाहिले. आता मी ओव्या बराबर वाचते, कुठे जर एखादा शब्द कठीण असला तरच सांगते. आता ओव्या बघा, पहिल्या ओवीपासून, मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले जे म्या पुसिले. म्हणजे काय म्हटलंय की अर्जुन म्हणतोय की मी जे तुम्हाला विचारलं ते तुम्ही नीट ऐकलं का. अवधारिले म्हणजे अर्जुनाचा प्रश्न आहे, कारण कृष्ण आणि अर्जुन यांचं संबंधच असे होते, मित्र होते, ते आप्तही होते, मित्र त्याहून होते, सर्वात जवळचा मित्र एकमेकांचे तर ते दोघं होते. तर त्यामुळे
अगदी खुला प्रश्न केलेला आहे. अवधारीले दिलंय का लक्ष? तुम्ही ऐकलंय का मी काय सांगतोय ते? जे म्या पुसिले. मग ऐकलं असेल ते निरोपिजो, म्हणजे मग आता त्याचं निरूपण करा. तुम्ही ऐकलं असेल ना तर मग त्या सगळ्या शब्दांचं, त्या सगळ्या पदांचं आता निरूपण करा. सांगा कवण ते ब्रह्म, कायसया नाम कर्म. आता बघा इथे तोच अर्थ आलाय. कायसया नाम कर्म तोच अर्थ आलेला आहे. कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैव ते कवण असे. हे उघडमी परी येसे तैसे बोला. म्हणजे काय सांगतोय? हे उघड मी परी येसे, म्हणजे मला कळेल, मला कळेल असं स्पष्ट सांगा. कारण आत्तापर्यंत तुम्ही नुसतीच पदं सांगितली, ती काय माझ्या बुद्धीपर्यंत पोचली नाहीत. तर उघड करून सांगा, मला कळतील असं सांगा. स्पष्ट सांगितलं आहे, तर मला कळतील अशा प्रकारे सांगा. आणि आता दुसऱ्या श्लोकाच्या पुढच्या ओव्या अशा आहेत. देवा अधियज्ञ तो पायी, कवण पायी ये देही. आता हे सगळं कळतं आहे ना, कारण ते आपण पाहिलं आहे. याचा अर्थ कवण पा म्हणजे कोण आहे तो, ह्या देहामध्ये तो कोण आहे, कुठे आहे. हे अनुमानसी काही दिठी न भरे, म्हणजे मी किती बुद्धी, दिठी याचा अर्थ पुन्हा इथे बुद्धी आहे. मी किती बुद्धी माझी चालवली तरी मला काही अनुमान लागत नाही, म्हणजे अंदाजच लागत नाही, अर्थच कळत नाही मला या सगळ्याचा. अनुमान मला काही लागत नाही ह्याचं. तर आणि पुढे आणि नियता. पुन्हा आता नियता शब्दाला लक्षात आलं ना. नियता म्हणजे कोण? नियत अंतःकरण ज्याचं आहे असा ज्ञानी योगी माणूस. नियता अंतःकरणी, बघा स्पष्टच म्हटलं, नियता अंतःकरणी. तू जाणी जसे देह प्रयाणी, ते कैसे नि हे शारंग पाणी. परिसवा माते, मला सांग. शारंग पाणी हे कृष्णाचं नाव आहे, कृष्णाचं नाव आहे. मागे एकदा हे नाव येऊन गेले, पण त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, मला आठवतं फार सुरुवातीला आलं होतं हे नाव. आणि त्यावेळेला मी नुकतीच आजारातून उठून मी सुरुवात केली होती. आणि मी हा शारंग पाणी, हा शारंग शब्दाचा अर्थ मी मराठीच्या आणि संस्कृतच्या नव्हे पण मराठीच्या अनेक प्राध्यापकांना सुद्धा विचारला, पण मला कोणीच त्यावेळेला काही सांगितलं नाही, त्याचा अर्थ नाही माहिती असं म्हणाले. पण मला आता तो मिळालेला आहे, तर तो मी तुम्हाला सांगते. शारंग पाणी हे कृष्णाचं नाव आहे. ह्याच्यामध्ये पहा निराळी कृष्णाची नावं घातली आहेत. मग अशी एकदा मधुसूदन येऊन गेलं. आता मधुसूदन ह्याचा अर्थ असा आहे, त्या प्रत्येक नावाला अर्थ आहे कृष्णाच्या. मधुसूदन याचा अर्थ असा आहे की मधु नावाचा एक दैत्य होता आणि त्या दैत्याला ज्यांनी मारलं, सूदन ज्यांनी केलं तो कृष्ण, तो मधुसूदन. तसंच या ठिकाणी शारंग ह्याचा अर्थ जो आहे तो शब्दसुद्धा वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. पहा, ड आहे, त्याच्या पुढे असा एक टिंब आहे, त्याच्या पुढे ग आहे, खाली ग आहे आणि वरती रफार आहे. शारंग लिहिण्याची सुद्धा ही पद्धत आहे. आपण शारंग असं लिहितो, पण तसं नाही आहे, हे असं लिहितात. तर हा जो शारंग हा शब्द मला एके ठिकाणी त्याचा अर्थ मिळाला आणि मग मला शारंग पाणीचा अर्थ मिळाला. शारंग ह्याचा अर्थ विष्णूचं धनुष्य. विष्णूचं धनुष्य. मी नुसतं अंदाजे सांगितलं होतं की ह्याच्या हातामध्ये काय काय असतं, तर कमळ असतं, काही याच्यामध्ये धनुष्य असतं वगैरे, असं मी नुसतं अंदाजे म्हटलं होतं. त्यापैकी काहीतरी असेल असं मी म्हटलं होतं. पण आता शंख असतो, तर त्यापैकी काहीतरी असेल असं मी त्यावेळेला म्हटलं होतं. पण ह्याचा निश्चित अर्थ मला आता माहिती आहे की शारंग याचा अर्थ विष्णूचं धनुष्य. आणि विष्णूचं धनुष्य ज्याने आपल्या हातामध्ये धारण केलंय तो शारंग पाणी, तो शारंग. काही वेळेला आपण ही नावं अशी सहज पुढे जातो, अर्थ विचारात घेत नाही, पण घ्यायला पाहिजे. त्याला फार सुंदर सुंदर अर्थ आहेत. ह्या प्रत्येक अर्जुनाची अनेक नावं आहेत महाभारतात आणि गीतेमध्ये.
कृष्णाची कित्येक नावं आहेत. तर प्रत्येक आणि ती संदर्भानुसार आहेत पुन्हा, संदर्भानुसार आहे. आता पहा, हे शारंगपाणी म्हणताना सुद्धा विष्णूचं धनुष्य ज्याने हातात घेतलंय त्या तुला मी आता हा प्रश्न विचारते, तू मला याचं उत्तर दे. असं आहे की म्हणजे आता अर्जुनाला तो लढायला सांगतो आहे ना, तर त्यामुळे तुझं हे जे रूप आहे ना, त्या रूपामध्येच तू मला आता ह्या सगळ्याचं उत्तर दे, असं आहे. आता हे झालं. आता पाचवी ओवी झाली. आता त्याच्यानंतर मधली एक 6वी सोडून द्या, पुन्हा तेच आहे, म्हणजे तेच नव्हे, त्याचा थोडा आणखी विस्तार आहे. पुढे आता 7वी ओवी आपण 7वी. तैसे अर्जुनाची या बोलासवे आले, तेची म्हणितले देवे, परिसये गा बरवे, जे पुसले तुवा. म्हणजे अर्जुनाने शब्द उच्चारले मात्र, बोलासवे आले तेची, असं जे आहे ना, म्हणजे त्यांनी शब्द म्हटले मात्र की मला ही पद तुम्ही सांगा, असं त्याच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले न पडले तर लगेच तेची म्हणितले देवे, परियेसे गा परवे. म्हणजे तू नीट ऐक अर्जुना, तर जे पुसिले तुवा, जे तू विचारलंस ना ते आता मी तुला सांगतो, ते आता तू नीट ऐक. आणि असं म्हणून ज्ञानदेवानी आणखीन एक 8वी ओवी घातली आहे तिथे. आणि ज्ञानेश्वर त्या ठिकाणी म्हणतात की अर्जुनाने म्हटलं तर लगेच कृष्ण तयारच झाला सांगायला. तर असं का, तर त्याचं थोडंसं म्हणजे बऱ्याच त्या ओव्यांमध्ये, पण एकच फक्त सांगते. किरीटी कामधेनूचा पाडा, परी कल्पतरूचा आहे मांदोडा, म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. म्हणजे हा किरीटी म्हणजे हा अर्जुन कोण आहे? कामधेनूचा पाडा. कामधेनू म्हणजे तुम्ही इच्छा करा आणि ती सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करते अशी ती गाय. त्या गायीचं म्हणजे काय? ईश्वरच ना, ईश्वर. म्हणजे श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या दृष्टीने तसंच आहे, कामधेनू आहे. तर कामधेनूचा पाडा म्हटलं, वासरू, श्रीकृष्णाचं वासरूच आहे ते. आणि मग शिवाय आणखी म्हटले कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणजे कल्पतरूचा मांडवच घातला आणि त्याच्या खाली अर्जुन. कल्पतरूचा मांदोडा म्हणजे मांडवाखाली अर्जुन आहे की तो काय म्हणेल ते होणार आहे आता. म्हणून मनोरथ सिद्धीची या चाडा, तो नवल नोहे. म्हणजे त्याच्या मनात जे काय आलंय त्याची सिद्धी होणं, ते पूर्ण होणं, त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणं, ह्याला हे काही आता नवल नाही आहे. की तो म्हणेल ते कृष्ण त्याला सांगणारच आहे. आणि पुढे म्हटलं, कृष्ण कोपोनी जासी मारी, तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी. म्हणजे रागाने ज्याला मारतो तो सुद्धा त्याला सुद्धा हे होतं ब्रह्मसाक्षात्कार. म्हणजे तो ह्याच्याकडे पोचतो, मोक्ष मिळतो. आणि हे सगळं कृष्ण काय म्हणजे हे कृष्ण म्हणा, राम म्हणा. तर रावणाचा वध रामाने केला, रावणाला मुक्ती मिळाली, रावणाच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. असं रामायणामध्ये कृष्णाचंही तसंच आहे. कृष्णाने ज्यांचे वध केले त्या सर्वांना मुक्ती मिळाली असं आहे. आणि म्हणून पहा त्या ह्याच्यामध्ये युद्धाच्या वेळेला ज्या वेळेला कृष्ण आपलं चक्र घेऊन धावला भीष्मांच्या वरती, त्यावेळेला भीष्म काय म्हणाले की कृष्णा, तुझ्या हातून जर मला मरण येत असेल तर त्यापेक्षा मला आणखी काय पाहिजे? कारण मोक्ष मुक्तीच मिळणार माझ्या आत्म्याला. तुझ्या हातून मला मरण आलं की मुक्तीच मिळणार. म्हणजे ही त्यामागे कल्पना आहे. तर त्यामुळे तर अशा प्रकारे तो कृष्ण कोपोने जासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी, तो कैसा परी न पावेल. हां, असं 9पर्यंत ओवी आहे. आता त्यानंतर 11वी ओवी बघा. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निस्सीम, म्हणून तयाचे काम सदा सफल.
की हे जे कृष्णाचं प्रेम आहे त्या अर्जुनाच्या बाबतीत अगदी निस्सीम प्रेम आहे. आता हे जे आहे ना, कदाचित कोणाच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकेल म्हणून मी नाही आली तरी मी सांगते, कारण मी वाचत असताना माझ्या मनात अशा सगळ्या शंका यायच्या की आता ईश्वर, आता कृष्ण जो आहे हा भगवंत रूपामध्ये इथे आहे, तर जो ईश्वर असतो तो असं कोणावरती प्रेम आणि कोणावरती द्वेष असं खरं म्हणजे तो करत नाही, त्याचं हे स्वरूप नाही. मग असं ह्या गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असे हे उल्लेख का आलेले आहेत की कृष्णाचं अर्जुनावरती खूप प्रेम होतं, असे उल्लेख जे आलेले आहेत ना, ह्याला माझ्या मते 2 कारणं. एक कारण असं की कृष्ण हा या ठिकाणी अवतार, जरी तो ईश्वराचा अवतार आहे तरी तो ह्या जगामध्ये आहे, ह्या इथल्या देहामध्ये आहे, इथल्या मानवी देहामध्ये. आणि त्यामुळे मानवी देहाच्या ज्या काही जी काही थोडी गुणवैशिष्ट्य म्हणा असतात, मर्यादा जे काही असतात त्याच्यामध्ये असण्याची थोडीशी शक्यता, पण ती फार नसते, थोडीशी शक्यता असू शकते. आणि हे आहे रामाच्याही बाबतीमध्ये असा उल्लेख मी वाचलेला आहे कुठेतरी, आणि कृष्णाच्याही बाबतीमध्ये तो आपण असा धरू शकतो की कुठेतरी एक मानवी गुणवैशिष्ट्य असू शकतं. हा एक स्पष्टीकरण. पण हे फार महत्त्वाचं नाही, कारण कृष्णाचं जर संबंध चरित्र आपण पाहिलं तर असे मानवी गुण त्यांनी फारसे इतर कुठल्याही बाबतीमध्ये दाखवलेले नाही. सगळं त्याचं चरित्र असे ना की तो प्रत्यक्ष ईश्वराचेच गुण त्यांनी ह्या पृथ्वीवर येऊन दाखवलेले आहेत. आता अर्जुनाच्या बाबतीत मग ह्याच्यामध्ये आणखी एक स्पष्टीकरण आपण करू शकतो, आणि ते असं की हे अर्जुनाच्या बाबतीमध्ये एवढं हे प्रेम कृष्णाच्या मनामध्ये आहे असा जो उल्लेख गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये काही ठिकाणी आहे, त्याचं आणखी एक कारण असं असू शकेल की अरविंदांनी ह्याचं स्पष्टीकरण जे केलं आहे, म्हणजे ह्या संदर्भात नाही केलं, दुसऱ्या एका संदर्भात केलं आहे, पण ते मी इथे लावते. आणि अरविंदांनी असं म्हटलं आहे एके ठिकाणी की हा अर्जुन जो होता, जे पॉंडिचेरीला आले ना त्यांनी हे ऐकलेलं आहे, त्यांना आठवेल मी हे बोलले होते. हा अर्जुन जो होता, ह्या अर्जुनाचा आत्मा हा अत्यंत उच्च स्थितीला पोचलेला होता, हे ईश्वराला माहिती होतं. हा आत्मा अत्यंत उच्च स्थितीला पोचलेला आहे, सामान्य माणसासारखा हा नाही आहे, तो मानवी देह आहे, पण तरीसुद्धा तो सामान्य माणसासारखा तो नाही, त्याचा आत्मा अत्यंत उच्च कोटीला पोचलेला आहे हे श्रीकृष्णाला माहिती होतं, कारण तो ईश्वर या स्वरूपातच ह्या ठिकाणी आलेला होता, तर त्याला हे ज्ञात होतं. आणि म्हणून आता हा जो उच्च कोटीतला आत्मा आहे, आणि दुसरंही सांगते त्याच्याचबरोबर ह्या अरविंदांनी हे स्पष्टीकरण करताना असाही उल्लेख केलेला आहे की हे श्रीकृष्णाला माहिती होतं की हा आत्मा अत्यंत उच्च कोटीतला आहे, आणि म्हणूनच ईश्वराने अर्जुनाची योजना या युद्धामध्ये कौरवांच्या विरुद्ध केलेली होती. कारण कौरवांसारखी दुष्ट शक्ती ह्या जगातून जर नष्ट व्हायला पाहिजे असेल तर त्यांना अर्जुनच पाहिजे हे त्या ईश्वराला माहिती होतं, आणि म्हणून ईश्वराने योजना अर्जुनाची ह्या कार्यासाठी केलेली होती. एवढंच नाही तर अर्जुनाच्या रथामध्ये सारथ्य करण्याचं कामसुद्धा ईश्वर करत होता, आणि सारथी हा रथ हाकतो, पुढे नेतो, म्हणजे त्याला पुढे नेणं, त्याला काही उपदेश करणं, हे सगळं जे काही रणभूमीवरती सुद्धा जे काही ह्यांनी केलं श्रीकृष्णाने, ते अर्जुनाच्या बाबतीमध्ये आवश्यक होतं, कारण तो अत्यंत उच्च कोटीला पोचलेला आत्मा होता. तर म्हणून हे अर्जुनाबद्दलचं प्रेम
जे गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला दिसतं त्याचं स्पष्टीकरण ह्या 2 प्रकारे करता आणि येतं. अर्जुनाला अनघव म्हटलेलं आहे. हां अनघव म्हटलेलं आहे. हो अनघ म्हटलेलं आहे. म्हणजे निर्मळ एकूण मनाचा. निर्मळ मना तो अत्यंत निर्मळ मनाचा म्हणजे काय की त्याचा आत्माच मुळे असा उच्च कोटीचा की तो ईश्वरासारखाच निर्मळ मनाचा. आणि अर्जुन ह्याचा अर्थसुद्धा तोच आहे. अर्जुन ह्या शब्दाचा अर्थ सरळ मनाचा, निर्मळ मनाचा असा अर्थ आहे. निर्मळ मनाचा आहे तो. तर त्याला मार्गदर्शन करणं, त्याला प्रेमाने काही गोष्टी काही मार्गाला नेणं, हे सगळं काम करायलाच मुळी हा ईश्वराचा अवतार झालेला आहे. तर म्हणून हे ईश्वराचं प्रेम त्याच्या बाबतीमध्ये आहे. मला वाटतं आता इथे थांबते, राहिलेला भाग पुढे. पण 8वा अध्याय सुरू झाला, मला खूप बरं वाटलं. 7वा अध्याय फार